This conference will now be recorded. नमस्कार सगळ्यांचं. आज पुन्हा एकदा आयुर्वेदिक अभ्यास मालिकेमध्ये स्वागत आहे. कोरोनाकालीन लॉकडाऊनचा वापर अभ्यासासाठी करायचा अशी मूळ संकल्पना या अभ्यास मालिकेची आहे. या अभ्यास मालिकेमध्ये आपण मोठे सगळे वक्ते ऐकलो आहेतच. आज जवळपास आजपर्यंत 22-23 लेक्चर्स व्याख्याने झालेली आहेत ऑलरेडी. त्याच्यामध्ये आपल्याला अनेक मोठ्या वैद्यांनी जी व्याख्यानं दिलेली आहेत ती व्याख्यानं कुठे मिळतील, कुठे रेकॉर्ड आपल्याला बघायला मिळतील असे सगळ्यांचे प्रश्न होते. तर त्या प्रश्नांसाठी आयुर्वेदियाने एक उत्तर शोधलेलं आहे. आयुर्वेदियाने काल एक चॅनेल लॉन्च केलेला आहे. तो चॅनेल तुम्ही आयुर्वेदियाचा जो आहे तो सगळ्यांनी सबस्क्राईब करा, कारण ते तुम्हाला ऑनलाईन जर युट्यूबला सर्च केलं तर ते व्हिडिओ मिळणार नाहीयेत. तो चॅनेल सबस्क्राईब केल्यानंतर मात्र तुम्हाला सगळेचे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील. आज ज्यांना आपण काल ऐकलं आणि ज्यांच्या मीटिंगसाठी मोठी गर्दी झाली त्या गर्दीचा म्हणजे आम्हाला असं वाटलं की आम्ही फार कमी लोकांपर्यंत पोहोचतो आणि न्याय देऊ शकत नाही. त्याच्यासाठी हा चॅनेल तयार करण्याचा खटाटोप केलेला आहे. पानसे सरांचे जवळपास 50-1च्या आसपास व्हिडिओ त्याच्यावर तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला त्याच्यातून तुम्हाला ज्ञानप्राप्ती करून येता आली तर आयुर्वेदियाचे जे काही ध्येय आहे ते साध्य होईल असं मला वाटतं. त्यामुळे प्रत्येकाने आयुर्वेदियाच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. मी थोड्याच वेळामध्ये आपल्या चॅटमध्ये, कॉमन चॅटमध्ये मी आयुर्वेदियाच्या या चॅनेलची लिंक पेस्ट करणार आहे. आता एका ग्रुपमध्ये पेस्ट केलेली आहे, दुसऱ्या ग्रुपमध्ये लगेचच मी 2 मिनिटांनी पेस्ट करेन. तर सगळ्यांनी ती लिंक सबस्क्राईब करून त्याचा उपयोग आपल्या ज्ञानवर्धनासाठी करून घ्यावा. आज आपण ज्या वैद्यांचं व्याख्यान ऐकायला जमलेलो आहोत, वैद्य प्रसाद पानकर सर भारतीय विद्यापीठाच्या आयुर्वेद महाविद्यालयामध्ये सर असोसिएट प्रोफेसर म्हणून क्रिया विभागामध्ये काम करतात आणि स्वतःची मुंबई आणि पुण्याला स्वतःची ओपीडी आहे. इतके यशस्वी असे प्रॅक्टिशनर आहेत. वैद्य हा नेहमी क्लिनिकली स्ट्रॉंग असावा असं म्हटलं जातं. त्याला प्रत्यक्ष रुग्णानुभव हा खूप मोठा असावा असं म्हटलं जातं. पानकर सरांच्या बाबतीत हे अगदी यथार्थ आहे. त्यांचा रुग्णानुभव फार मोठा आहे. त्यामुळे त्या रुग्णानुभवाचा फायदा ते विषयामध्ये स्पष्ट करून देतात हे आपल्याला बघायला मिळालं. काय करणार आहे? नाड्या खराब करणार आहे का? अशी विनंती करतो. बाबाच्या वाळत नसलेल्या चटकी बघून. हॅलो, हा देवदत्त करू ना. त्याला बांधून आता बांधता येतो. थांब, बंद असतील त्यामुळे तुम्हाला कोणी सांगणार नाही. हॅलो, 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 हा करू ना सुरू देवदत्त. हा आवाज येतोय, मी सुरू करू? आवाज येतोय ना? मी सुरू करू ना? हो सर, येतोय आवाज. हो हो, हा हा चाल. ओके. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. प्रह्लाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदालभ्याम रुक्मांगद अर्जुन वसिष्ठ. आपण ऑलरेडी 2-3 वेळा चेक करून झाले सर.
नमामि आदिनाथं च मच्छिन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवाय देवचूडामणे नमः अखंडानंदरूपाय समज्ञानप्रदायिने भवभ्रांतिर्विनाशाय श्री गुंडाख्य रामचंद्र महादेव रामचंद्र श्री सद्गुरु विश्वनाथाय श्री सद्गुरु गोविंदनाथाय श्री सद्गुरु माधवनाथाय नमः श्री सद्गुरु आनंदनाथाय रागादिरोगांसतानुशक्तान शेषकाय प्रसृतान शेषान औत्सुक्य मोहारतिदान जगान योपुरो वैद्याय नमोऽस्तु तस्मै शंखं चक्रं जलौकां ददमृतकटं चारुदुर्भिः चतुर्भिः सूक्ष्मं स्वच्छाभिवृद्ध्यां शकपरिविलसन्मौलिं भोजनेत्रं कालाम्भोजोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगगनप्रौढदावाग्निलीलम् नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज खरं तर आयुर्वेदीय पुणे हे मूळ जे ब्रेनचाइल्ड पानसे सरांचं आहे त्याच्या या कनेक्शन मध्ये आज मला एक वक्ता म्हणून काहीतरी मांडायची संधी मिळते. हेच खरं खूप आनंदाची गोष्ट आहे. 1995-96 या फर्स्ट इयर BMS च्या काळात मी पानसे सरांच्या क्लिनिक मध्ये जात असे. त्यानंतर मात्र मग सर गोव्याला गेले. पुण्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये ते होते. त्या काळामध्ये आम्हाला काही काळ लाभ मिळाला. ह्या सगळ्या स्मृती त्या निमित्तानं जागा झाल्या. तर देवदत्त मर्दा सर आणि पानसे सर आपल्या सर्वांचं आभार. आणि मी आता माझ्या विषयाला सुरुवात करतो. मी व्हिडिओ मुद्दामूनच बंद करतो जेणेकरून आपल्याला ती लिंक जरी कमी पडली तरी ती ऑडिओची स्ट्रेंथ त्याची नक्की पुरेशी असू शकेल. त्यामुळे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन त्या ठिकाणी आहेच आहे. आजचा जो विषय आहे आपला तो आहे की आयुर्वेदीय मनविचार आणि रिसेंट अपडेट्स. सत्व आत्मा शरीरमचे त्रयमेत त्रिदंडवत अशी ही तिपाई आहे असं आपण नेहमी म्हणत असतो. त्याच्याच बरोबरीने आपण हेही म्हणतो की मनाचा आणि शरीराचा विचार हा आयुर्वेदामध्ये केला गेलेला आहे. ऍट द सेम टाइम वेस्टर्न वर्ल्ड मध्ये सुद्धा बॉडी माइंड मेडिसिन नावाचं जे काही एक म्हणजे त्याला आपण म्हणजे काय त्याला हॉट टॉपिक म्हणूयात किंवा फॅड म्हणूयात किंवा काही म्हणता येईल. अशा पद्धतीने वेस्टर्न वर्ल्ड सुद्धा ह्याच्याकडे खूप अत्यंत उत्सुकतेने आणि जागरूकतेने बघतंय. आणि त्याच्यावरती बरेचसे रिसेंट अपडेट्स अगदी खूप निश्चितपणाने होत आहेत. खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. म्हणजे ज्याला आपण आत्मतत्व म्हणूयात तर ते बघण्याचा प्रयत्न. तर ते बघण्याचा प्रयत्न म्हणजे आपला भारतीय विचारसरणीनुसार तो सगळा आत्मा मन आणि हा सगळ्या सूक्ष्म तत्व आहेत आणि ती योगाने समजून घ्यायची आहेत असं ते आहे. परंतु तसं न म्हणता त्याला कुठेतरी ऑप्टिक कायझमाच्या मागं कुठं काय ते प्रतिबिंब उमटतात आणि ते म्हणजेच हे आहे की काय अशा पद्धतीची रचना बरेचसे वेस्टर्न लोक करत आहेत. अशा वेळी आपल्याला पुन्हा एकदा आयुर्वेदीय मनविचार हा नक्की काय आणि कसा आहे आणि काय नाहीये आणि आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय देऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण त्याला तेवढा एम्फॅसिस देतो का. हॅलो हा हा हो थांबलो थांबलो थांबलो. काका काकू तुमचा डोंगर फक्त इथे ठेवता का. कारण तुमचा फोन त्याला अटॅच आहे ना त्यामुळे. हॅलो
हॅलो हा हॅलो हा सुरू करा सर. हा करू ना सुरू परत. बर तर आपलं मुद्दा आपला हा होता की आयुर्वेदाचा मनविचार आणि त्याचा पुरेसा वापर आपण तो पुरेसा समजून घेऊन करतो का, की खूप वेळेला आपण फक्त शारीर तक्रारी म्हणजे असं म्हटलं जातं की मनासाठी योगशास्त्र आहे आणि शरीरासाठी आयुर्वेद आहे. पण असं जरी असलं तरी पुन्हा पुन्हा तत्व आत्मा शरीर ही त्रिमिती आणि त्या तिघांचा एकत्रितपणे विचारच हा आयुर्वेदाचा निश्चितपणे बॅकबोन आहे. आणि मग टेक्निकली त्याच्यामध्ये मनाचं पोषण आहारातून होत नाही वगैरे असं मांडणी काही जण करतात, किंवा म्हणजे काही मोठी माणसं करतायत, किंवा त्याच्याबरोबरीने मनाचा डायरेक्ट संबंध आयुर्वेदाशी नाही, तो योगाशी आहे. हे सगळं तांत्रिकदृष्ट्या जरी बरोबर असलं तरी आज व्यवहारामध्ये खूप वेळेला रुग्णाचा विचार हा त्याचं स्ट्रेस, टेन्शन, त्याचं मनोभाव यांचा निश्चितपणे करावा लागतो. तो आपण करतो का हा निश्चितपणे प्रश्न आहे आणि त्यामुळे ह्या विषयाकडे बघावं लागतं. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड मध्ये ऍक्च्युली या ठिकाणी हे केलेलं आहे की काय काय याच्यामध्ये कंटेंट आहेत. कंटेंट हे की रिलेव्हन्स काय आहे, या टॉपिकचा रिलेव्हन्स हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर आयुर्वेदोक्त मनाची संकल्पना काय आहे, अग्रसंग्रहामध्ये मनाचे संदर्भ काय काय आले, पंचकोशाची संकल्पना काय आहे, मन आणि दोष धातू मलांचा संबंध काय आहे, मन आणि विंशती गुणांचा संबंध काय आहे, मानस भाव हे हेतू म्हणून कसे कसे येतात आणि त्यांचा चिकित्सेमध्ये काय काय उपयोग होतो. मनाचा विचार करत असतानाच एकंदरीतच स्कोप काय आहे आणि लिमिटेशन काय आहे हे पण त्याच्या बरोबरीने जाता जाता मांडणं आवश्यक आहे. आणि मग मॉडर्न रिसर्चेस सुद्धा काय काय झालेले आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मी मानस प्रकृती ह्या टिपिकल अकॅडमिक गोष्टीमध्ये जास्ती पडत नाहीये, कारण ती मानस प्रकृतीची ही लक्षणं आणि ते सगळं बोलण्यामध्येच 20-25 मिनिटं जातील. त्यामुळे त्याच्यामध्ये मी काही फारसा पडत नाहीये, किंवा मी आत्मा आणि त्याही बाकी गोष्टींकडे जास्ती जात नाहीये. आपण मनाचा ऍक्च्युअली उपयोगाचा जो काही चिकित्सीय उपयोगाचा जो काही भाग आहे त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेक्स्ट स्लाइड प्लीज. पुढची स्लाइड आहे की रिलेव्हन्स. कुठलाही विषय मांडत असताना जशी आपल्याकडं आयुर्वेद शास्त्रामध्ये किंवा भारतीय शास्त्रांमध्ये अनुबंध अनुबद्ध ती जी काही तो चतुष्टक मांडायची पद्धत आहे, तशाच पद्धतीने म्हणजे मॉडर्न मधला त्याला जर का शब्द जर का बघितला तर तो आहे रिलेव्हन्स. रिलेव्हन्स नक्की काय, म्हणजे तुम्हाला या स्लाइड मध्ये हे चित्र दिसतंय की व्हॉट वी वॉन्ट टू से अँड व्हॉट द लिसनर इज इंटरेस्टेड इन टू. तर हा खरोखर खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण खूप वेळेला आयुर्वेदीय वक्ता म्हणून किंवा आयुर्वेदीय व्यक्ती म्हणून आपण जेव्हा समाजापुढे जातो, म्हणजे आता करोनाचं संकट आहे आणि आता करोनाच्या संकटामध्ये आपल्याला खूप काही म्हणायचं असतं, परंतु आज समाजाची आपल्याकडूनची रिक्वायरमेंट काय आहे, व्हॉट दे आर इंटरेस्टेड इन, आणि मग त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात सुवर्ण मध्य कसा काय साधता येईल हे बघणं गरजेचं असतं. आणि मग तो जो काही मधला जो ओव्हरलॅपिंग पॅच असतो तो रिलेव्हन्स असतो. तो रिलेव्हन्स आपण बघणं आयुर्वेदीय मंडळींनी निश्चितपणे गरजेचं असतं. नेक्स्ट स्लाइड. तर रिलेव्हन्स हा आजच्या जगामध्ये रिलेव्हन्स याचा किती आहे आणि काय आहे, आणि त्या संदर्भामध्ये काय काय पद्धतीने संशोधन होत आहेत, आणि हा विषय मुख्य म्हणजे किती, ज्याला थर्स्ट एरिया असं म्हणून रिसर्च मध्ये बघितलं जात आहे. कारण त्याच्यामध्ये निश्चितपणानं म्हणजे ज्याला पॅराडाईम शिफ्ट आपण म्हणतो, म्हणजे खूप सगळंच म्हणजे चिकित्सेची सगळी दिशा बदलू शकेल अशी याच्यामध्ये ताकद आहे. तर ह्याच्यातलं एक सगळ्यात महत्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे मॉलिक्युल्स ऑफ इमोशन्स. ही जी कॅन्डिस पर्ट नावाची व्यक्ती आहे ती NIH मध्ये मोठ्या पदावरती होती, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, म्हणजे NIH ही अमेरिकेतली आरोग्यातली महत्वाची यंत्रणा आहे. तर त्यांनी लिहिलेलं हे जे काही पुस्तक आहे मॉलिक्युल्स ऑफ इमोशन, हे अत्यंत सुंदर पुस्तक आहे. सुंदर म्हणजे हे मी मॉडर्नच्या अर्थाने म्हणतोय, आयुर्वेदाच्या ठिकाणी आणि मॉडर्नच्या ठिकाणी अशा अर्थाने म्हणतोय. तर त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या इमोशन्सच्या मागे कोणती कोणती पेप्टाइड्स आहेत, कोणते कोणते हार्मोन्स आहेत आणि नक्की कशाने काय ट्रिगर होत आहे याचा शोध घेण्याचा खूप म्हणजे प्रयत्न केला. आणि त्या हिशोबाने ह्या पुस्तकाला धरून सध्या खूप मोठी कामं होत आहेत. आता ह्याच्यामध्ये अख्ख्या पुस्तकातलं मी काही रिव्ह्यू करत नाहीये, पण एक इथं मी स्लाइड मध्ये जे म्हटलंय, सिम्पली ब्रिंगिंग अवेअरनेस टू द प्रोसेस ऑफ ब्रिदिंग,
initiates release of peptide molecules from hindbrain to the regulating to regulate breathing while unifying all systems. तेव्हा योगाचं आपल्याकडचं जे काही साधं बेसिक जे काही ब्रिदिंग टेक्निक आहे योगाचं, त्याचा ऍक्च्युअली पेप्टाइड रिलीजची आणि काय काय कसा कसा संबंध आहे, आणि हे योगा ही त्यातली एक गोष्ट झाली. अशा पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये जग याच्याकडे बघतंय. याच्यात सारखं मी आता इथं स्लाइड मध्ये घातलेलं नाहीये, परंतु बायोलॉजी ऑफ बिलीफ तुम्ही ऐकलं असेल. ब्रुस लिप्टन नावाच्या माणसानं, ब्रुस लिप्टन हा फिजिओलॉजीचा प्रोफेसर होता अमेरिकेतल्या एका कॉलेजमध्ये, आणि नंतर तो कॅरेबियन बेटांवरच्या एका मेडिकल कॉलेजमध्ये, आणि तिथं त्याला बऱ्यापैकी मनशांती मिळाली. अमेरिकेच्या धकाधकीच्या जीवनापासून तो लांब आला आणि तो निसर्गाशी बऱ्यापैकी तादात्म्य पावला. आणि मग बिलीफची बायोलॉजी काय आहे, श्रद्धा असणं, मन आपलं चांगलं असणं, यांनी नक्की बायोलॉजीमध्ये फिजिओलॉजीमध्ये काय फरक पडतो याचा विचार त्यांनी खूप चांगला मांडला. ते पण खूप मोठं आणि महत्वाचं पुस्तक आहे. ते मी जरी याच्यामध्ये आता घेतलेलं नसलं, मांडलेलं नसलं तरी. त्याच्यानंतर महत्वाचा जो मुद्दा आहे, नेक्स्ट स्लाइड प्लीज. हे एक मी मुद्दामून सायटेशन, हा रिलेव्हंट किती मुद्दा आहे, कारण काय आहे की आपण असं जर का म्हटलं की सत्वात्मा शरीरम चित्रयमित त्रिदंडवत मन एव सर्व विकारणा मनुष्य बंधमोक्ष हो वगैरे वगैरे, भगवद्गीतेचं वचन वगैरे वगैरे, तर हे सगळं आपल्याला माहितीच असतं, परंतु ह्याला मॉडर्न जगामध्ये सुद्धा किती मोठा रिलेव्हन्स आहे हे मुद्दा म्हणून मांडण्यासाठी मी ही सुरुवात करतोय. तर हे खूप छान सायटेशन आहे. प्रोफेसर अलेक्स हँकी म्हणून आहेत की जे सव्यासा आपल्याला माहिती असेल, HR नागेंद्र, त्यांच्यामुळं योगाचं एवढं मोठं इनिशिएटिव्ह आता होत आहे. तर त्यांच्याशी त्यांच्या इन्स्टिट्यूटशी संबंधित असणारे हे आहेत. हॅलो, सेकंड डिव्हाइस वरती विजिबल नाही आहेत, फर्स्ट डिव्हाइस. बरं ठीक आहे, स्लाइड तुम्हाला दिसल्या नाहीत ना, हा स्लाइड दिसल्या नसतील तरी सुद्धा ते तुम्हाला दिसत नाहीयेत असं समजून मी बोलतो, डोंट वरी. स्लाइड जरी दिसल्या नाहीत तरी त्या तुमच्या समोर नाहीयेत असं समजून मी बोलतो, डोंट वरी. दिसतीलच, त्या टेक्निकल सपोर्ट येईल, पण तोपर्यंत मी त्या हिशोबाने बोलतो. तर हे जे हँकी महोदय आहेत यांचं या ठिकाणी, यांचं या ठिकाणी जे काही स्टेटमेंट आहे, तर ते मी मुद्दामून वाचून दाखवतो की ही हॅज एम्फसाइज्ड दॅट इट इज पॉसिबल टू अचीव अँड मेंटेन स्टेट ऑफ परफेक्ट हेल्थ बाय गेनिंग इनसाइट फ्रॉम नेचर ऑफ रियालिटी असोसिएटेड विथ एनलाइटनमेंट. हे काय आहे? नेचर ऑफ रियालिटी म्हणजे तत्वाचा अवबोध आहे, आणि दॅट इज असोसिएटेड विथ एनलाइटनमेंट तुमची साधनेतली प्रगतीची अवस्था आहे. इन धिस सेन्स परसेप्शन इज सीन एज अ मॅनिफेस्टेशन अँड नॉट एज ऑब्जेक्टिव्ह रिअल. म्हणजे काय, तुम्ही एखाद्या गोष्टीचं जे काही परसेप्शन करता ते फक्त एक मॅनिफेस्टेशन आहे, त्याला रियालिटी ऍज काही नाहीये. ही व्यक्ती हे जे काही इंग्लिशमध्ये बोलते यालाच आपण आपल्याकडे काय म्हणतो, वेदांतामध्ये ह्यालाच आपण माया असं म्हणतो, आणि हे सगळं माया स्वरूप आहे असं म्हणून आपण आपल्या मनाला दृढ ठेवायचा प्रयत्न करतो. हेच सगळे भारतीय शास्त्र सांगतात वेदांतापासून सगळे. त्यामुळं तुमचं जे काही परसेप्शन आहे ते मॅनिफेस्टेशन आहे, ते ऑब्जेक्टिव्हली रिअल नाहीये असं यांनी म्हटलेलं आहे. सो यांचं वाक्य मी पुन्हा एकदा वाचतो स्लाइड मधलं की द सेन्स परसेप्शन इज मॅनिफेस्टेशन अँड नॉट ऑब्जेक्टिव्हली रिअल as validated by recent advances of manifest universe interpretation in quantum theory. त्याच्यामुळे क्वांटम थिअरीच्या बेसिसवरती हे सगळं त्यांनी जे काही मांडणी केलेली आहे, त्याच्यामुळं हा सगळा मनाचा संदर्भ इथं परत आरोग्यासाठी महत्वाचा होतो. अ न्यू अप्रोच युनाइटिंग थर्मोडायनामिक्स अँड क्वांटम थिअरी स्टेट्स that lack of thermodynamic equilibrium is the basis of physical manifestation which is analogous to what we call as gunas. त्याच्यामुळं हा जो काही सगळा संबंध आहे, म्हणजे ह्या स्लाइड मध्ये मी वरती म्हटलंय की प्रत्यक्ष मी अल्पम, या हिशोबानेच आपल्याला जर का आपण बघायला गेलो तर मग प्रत्यक्ष मी अल्पम हे जर समजलं की मग आपल्याला मन आणि आत्मा ह्या सगळ्या गोष्टींचं महत्व आणि तसा रिलेव्हन्स जाणवायला लागतो. नेक्स्ट स्लाइड. ब्रुस लिप्टन मला वाटलं नव्हतं मी स्लाइड मध्ये घातलंय की नाही, ज्याच्याबद्दल मी आता बोललो, जो फिजिओलॉजीचा प्रोफेसर आहे. तर द रेनेसॉ इन सेल्युलर बायोलॉजी हॅज रिसेंटली रिव्हील्ड that molecular mechanisms by which thoughts and perceptions directly influence gene activity and cell behavior, energy psychology through its ability to rapidly identify and reprogram limiting misconceptions, represent the most powerful and effective process to enhance physical and emotional well-being.
जीन हा आपल्या जीन मध्ये काही जरी असलं तरी त्या जीनचं पुन्हा एक्सप्रेशन होणं हे पुन्हा आपल्या दिनचर्या ऋतुचर्याशी संबंधित असतं. त्यामुळं मनोभाव चांगले ठेवणं हाच ह्या सगळ्या गोष्टींचा सार आहे. आणि जीन जरी तुमच्यामध्ये तुम्ही काय कॅरी करता हे जरी तुमच्या हातात नसलं तरी त्याचं रेग्युलेशन एक्सप्रेशन याचा संबंध तुम्ही नित्यकर्म म्हणून काय करताय याच्याशी कसा आहे ही सगळी मांडणी बायोलॉजी ऑफ बिलीफ या नात्याने ब्रुस लिप्टननी केलेली आहे त्याच्या त्या बायोलॉजी ऑफ बिलीफ या पुस्तकामध्ये. त्यामुळं सद्वृत्त हा जो काही आपल्याकडचा विचार आहे आपला जो स्वस्थवृत्ताचा विचार आहे आयुर्वेदातला तो सद्वृत्तापेक्षा शिवाय सद्वृत्ताशिवाय तो संपूर्ण होऊ शकत नाही. आणि सद्वृत्तामध्ये सगळा मनोभाव धारणीय वेग आणि आधारणीय वेग, आधारणीय वेग शारीरिक झाले, बाकी मग धारणीय वेग आहे. तो जो काही सगळा विचार आहे तो सगळा विचारच तुमची इम्युन सिस्टीम कसा बिल्डअप करतो, तुमची जीन्स काही असली तरी त्याचं एक्सप्रेशन कोणतं रेग्युलेट करायचं, कोणतं एक्सप्रेस कसं करायचं याचा संबंध हा पुन्हा सद्वृत्ताशी आणि तुमच्या मनोभावाशी आहे. अशा पद्धतीची संशोधनं आज पाश्चात्य जग करत आहे. असं असताना आपण आयुर्वेदामध्ये मनाचा विचार हा तितका गांभीर्याने करतो का, किंवा क्रियेमध्ये तो एक 20 मार्काचा प्रश्न येतो आणि मन म्हटल्यानंतर काहीतरी स्मृतीसागर आणि ब्राह्मीवटी आणि काय ब्राह्मीघृत फारतर याच्या पलीकडे आमचा काही खूप काही विचार जर जात नसेल तर तसं नक्कीच चालणार नाहीये. आपल्याला मनाचा विचार करावा लागेल. नेक्स्ट स्लाइड प्लीज. म्हणजे पुढची जी स्लाइड आहे याच्यामध्ये हा रमा जया सुंदर मॅडमचा हा कोट आहे. खूप छान हे वाक्य आहे, म्हणजे मला हे राहवलं नाही म्हणून हे इथे घातलेलं आहे. आयुर्वेदा अंडरस्टँड्स ह्युमन बॉडी एज इनकॉर्पोरेटेड विदिन अँड आउटसाइड. By integrating role of mind and consciousness in human body, Ayurveda is different from biomedicine's Newtonian physics-based perception of an organism as a structural entity made up of functional units, that is atoms and molecules. What she is saying, she is PhD in physics from Cambridge and BMS. त्या काय म्हणतात बघा, बाय इंटिग्रेटिंग रोल ऑफ माइंड अँड कॉन्शियसनेस इन ह्युमन बॉडी, आयुर्वेद त्या ठिकाणी मन आणि आत्म्याचा शरीराबरोबर विचार करून तो काय करतो तर इट इज डिस्टिंक्टली डिफरंट फ्रॉम न्यूटॅनियन फिजिक्स बेस्ड परसेप्शन. हे जे काही कुठल्याही गोष्टीचा स्ट्रक्चर म्हणूनच विचार करायचा, त्याच्यामध्ये कुठले ऍटम्स आहेत कुठले मॉलिक्युल्स आहेत याचाच विचार करायचा, आणि हा जो काही विचाराचा पाया आहे हा न्यूटॅनियन फिजिक्सचा पाया आहे. परंतु न्यूटॅनियन फिजिक्स सोडून सुद्धा बाकीची पण फिजिक्स आहेत. तसं आयुर्वेद आहे हे त्या ठिकाणी म्हणतायत की आयुर्वेद इज डिस्टिंक्टली डिफरंट फ्रॉम न्यूटॅनियन फिजिक्स बेस्ड परसेप्शन ऑफ ह्युमन बिईंग और ऑर्गॅनिझम ऍज अ स्ट्रक्चरल एंटिटी मेड अप ऑफ फंडामेंटल युनिट्स दॅट इज ऍटम्स अँड मॉलिक्युल्स. हाच तर प्रश्न आहे खऱ्या अर्थानं. कारण आयुर्वेदामध्ये आपण जर का चरकाचं पहिल्या अध्यायामध्ये जिथं पदार्थांची गणना सांगितली आहे ती जर का बघितली तर त्याच्यामध्ये आयुर्वेद हे एक दर्शन म्हणून आपण जर का आयुर्वेदातले पदार्थ बघायला गेलात तर बाबांनो त्या ठिकाणी द्रव्याच्या आधी गुणाचा विचार येतो. तो जो द्रव्याच्या आधी गुणाचा विचार आहे हाचा इथं संदर्भ आहे की न्यूटॅनियन फिजिक्स हे एखाद्या गोष्टीला स्ट्रक्चर म्हणून बघतं. म्हणजे माझ्या समोर हा लॅपटॉप आहे तर हे लॅपटॉपचं हार्डवेअर हे या दर्जाच्या प्लास्टिकने बनण्यासाठी हा हार्डनेस पाहिजे, हा गुणोक्त विचार झाला. परंतु त्याच्यासाठी अमुक अमुक संयुग वापरणं, त्या मॉलिक्युलचा ऍटमचा आणि त्या स्ट्रक्चरल बिल्डिंग ब्लॉक्सचा विचार करणं, हा विचार करणं ही न्यूटॅनियन फिजिक्सची पद्धत आहे. आणि त्याच्यामुळे गुणात्मक आणि कर्मात्मक विचार हा आयुर्वेदाचा आधार आहे. आणि मग एकदा का गुणात्मक आणि कर्मात्मक विचार हाच आपल्याकडे प्राधान्याने आहे, आपल्याकडे द्रव्याच्या आधी गुण सांगितलेले आहेत, हे जेव्हा आपण लक्षात घेतो त्यावेळी मग त्या ठिकाणी मनाचा विचार हा किती महत्वाचा आहे हे त्या ठिकाणी मग आपल्याला इंटरप्रिट करणं शक्य होतं. कारण मनोभाव आणि हा सगळा जो विचार आहे तो सगळा सूक्ष्म प्रांतातला विचार आहे. त्यामुळे त्याला न्यूटॅनियन फिजिक्स बेस्ड जे काही परसेप्शन आहे मॉडर्न मेडिसिनचं त्याच्या पलीकडे जाऊन विचार करणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर मग रिलेव्हन्स काय आहे, मनाचा संदर्भ आयुर्वेदामध्ये किती महत्वाचा आहे. तर आपली जी काही सगळ्यात पहिली जी काही वाग्भटाचं जे काही मंगलाचरण आहे त्याच्यामध्ये रागादी रोगांचं जाणू शकता, अशेष काय प्रसृता नशेषम, जो काय आपण वाग्भटातलं पहिलं सूत्र बघतो इथं रागादी रोगां म्हटलेलं आहे. किती महत्वाचं हे लक्षात घ्या. इथं कुष्ठादी रोगां नाही म्हटलं, इथं ज्वरादी रोगां नाही म्हटलं, तुमचे ते काय अष्टमहागत वगैरे वगैरे ते सगळे इथं नाही आहेत घेतलेले. इथं कुठला घेतलेला आहे रोग तर तो राग आदी रोग. म्हणजे कबीर महाशय जे काय म्हणतात, कबीर खडा बाजार में मांगे सबकी खैर, ना काऊ से दोस्ती ना काऊ से बैर. हा कबीर खरा वैरागी आहे.
विरागी किंवा वैरागी म्हणजे काय की ज्याच्यामध्ये कसलाच मनामध्ये कुठलाच रागाचा तरंगच उमटलेला नाहीये. कबीर खडा बाजार बै मागे सबकी खैर, ना काऊसे दोस्ती ना काऊसे बैर, कोणाशी दोस्ती नाहीये कोणाशी बैरी नाहीये. ही जी काही बैरागीपणाची अवस्था आहे, राग नावाचे तुमच्या मनोभावामध्ये येणारे जे काही हे जे काही मानसिक हे जे काही सगळे तरंग आहेत, या मनातून शरीराची दृष्टी होणं आणि मग शरीर बिघडलंय म्हणून मनाची दृष्टी होणं, अशा दोन्ही प्रकारच्या दृष्ट्या होऊ शकतात. हे जे काही मंगलाचरण आहे, या मंगलाच्या चरणाच्या टीकेमध्ये हेमाद्रीने हा विषय मांडलेला आहे की ज्या प्रकारे तुम्ही गरम भांड्यामध्ये जर का तूप घेतलं तर तूपही गरम होईल आणि तुम्ही जर का गरम तूप भांड्यामध्ये ओतलं तर ते भांडंही गरम होईल. या पद्धतीने शरीर जर का बिघडलं, एखादा क्रॉनिक पेशंट आहे, कॅन्सर आहे, 5 वर्ष झालं, वेगवेगळ्या 10 सर्जऱ्या झाल्या, केमो झालं, तर तो त्याला मनोदैन्य येऊन जातं. इथं शरीर बिघडून मन बिघडणं ही प्रक्रिया होते. परंतु दुसरी महत्वाची प्रक्रिया, रादर आधीची महत्वाची प्रक्रिया ही की मन बिघडून शरीर बिघडणं. कंटिन्युअसली आपला मन हे जे काही इंद्रिय आहे हे अगदी निद्रेचे जे काही थोडेफार अवर्स जर का सोडले तर आपण मन या इंद्रियाचा कंटिन्युअसली वापर करत असतो. त्याच्यामुळे मन बिघडून शरीर बिघडणं हा भागच व्यवहारामध्ये जास्त महत्वाचा ठरतो आणि त्याचं महत्व एवढं आहे की इथं रागादी रोगान यांनी आपलं मंगलाचरण रादर सुरू होतं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा एक अग्रसंग्रहाचा संदर्भ सोडून पुन्हा चरकसूत्र 30 मध्ये आलेले काही भाव आहेत आणि इथं पुन्हा मानाशी संबंधित भाव जास्त दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये तत्र अहिंसा प्राणिनाम प्राणवर्धनानाम उत्कृष्टतमम, अहिंसेचा विचार, कालच महावीर जयंती झाली आणि आता हे सुद्धा आपण सगळं आता हे जे काही इपिडेमिक आता करोनाकालीन जो काही बघतोय तर त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा सगळा तो प्राणी मात्रांच्या हिंसा आणि या सगळ्याचाही संदर्भ आहे. तर हा खूप सुंदर रेफरन्स आहे की अहिंसा प्राणिनाम प्राणवर्धनानाम, वीर्यम बलवर्धनानाम हा थोडा शरीर झाला, विद्या बृहणानाम याच्यावरती खरं माझ्यापेक्षा अधिकारी व्यक्ती खरं याच्यावरती प्रकाश टाकू शकतील की विद्या बृहणानाम म्हणजे नक्की काय, म्हणजे विद्येची प्राप्ती ही बृहण कशा अर्थाने करू शकेल. इंद्रिय जय व नंदनानाम, हे तर आपलं योगाचं सार आहे किंवा भारतीय सर्व शास्त्रांचं सार हेच आहे की इंद्रिय जयानेच नंदनानामचा मार्ग हा त्या ठिकाणी तो आग्रे मार्ग आहे. रादर तत्वावबोधो हर्षणानाम, हर्षणाचा जो काही मार्ग आहे त्याच्यासाठी तत्वावबोध ही गोष्ट आग्रे म्हटलेली आहे. आणि ब्रह्मचर्य अयनानाम, ज्या काही पालन करण्याच्या ज्या गोष्टी आहेत, ब्रह्मचर्य हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. ब्रह्मचर्याचा अर्थही पुन्हा खूप मोठा आहे. ब्रह्मानुसार आचरण असं त्याचा खरं तर खूप मोठा, म्हणजे ब्रह्म आणि चर्य काहीतरी हे न करणं म्हणजे ब्रह्मचर्य असं नसून रादर तो खूप मोठा अर्थ आहे. परवाच खरं आम्ही करोनाचे भारतातले जे काही रुग्ण आहेत, काल परवा ज्या बातम्या ज्या काही येत होत्या तर 40 ते 50 हा वयोगट काल परवाच्या बातम्यांनुसार तरी जेव्हा 1,500 पेशंट आपल्या आसपास झाले तर तो 40 ते 50 हा एक वयोगट आहे. तर त्याच्यामध्ये मग सगळं इंटरप्रिटेशन सुरू होतं मीडियामध्ये की 40 ते 50 का असेल, तर बाबा हेच लोक एक्सपोजर आहे, म्हणजे बाहेर जाणारे हेच आहेत. म्हणजे घरामध्ये आजोबांना आपण म्हणतो की तुम्ही दूध आणायला नका जाऊ, मग कोण जातं 40ला, घरातला करता पुरुषच बाहेर पडतो म्हणून आहे. तर मी त्या ठिकाणी आता मीडियामध्ये हे सगळं आयुर्वेदिक विचार मांडणं एका लिमिटच्या पुढे शक्य होत नसतं, परंतु शुक्राचा विचार या ठिकाणी महत्वाचा आहे. 40 ते 50 हा जो काही मार्ग आहे हा ब्रह्मचर्य मायनानाम, तर शुक्रक्षय झालेलं असणं, शुक्राची व्यतिती होत असणं आणि त्याच्या बरोबरीने एक्सपोजर आणि ही जी काही बाकी जी काही कारणं आहेत ती सगळी कारणं याच्यामुळे कदाचित ते रिझन असणार आहे. एनिवेज आपण ब्रह्मचर्यावरती जाता जाता इकडे तिकडे कमेंट करायची म्हणून गेलो. तर हा त्याचा रिलेव्हन्स आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. रिलेव्हन्स म्हणजे महत्व, रिलेव्हन्स असं त्याचा टेक्निकली अर्थाने नका घेऊ. महत्व काय आहे मनाचं, सुखचं उद्योगम आरोग्यम विकारो दुःखम योजना, किती महत्वाचं आहे बघा. म्हणजे चरकाची व्याख्या आणि सुश्रुताच्या व्याख्येमध्ये हाच तर फरक आहे. सुश्रुताच्या व्याख्यामध्ये मग ते समदोष समाग्निश्चय समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्थिती अभिधीयते वगैरे वगैरे. परंतु चरकाची जी व्याख्या आहे ती अगदी सुटसुटीत आणि अगदी व्यापक आहे आणि तिथे त्यांनी मनोभावाला जास्ती महत्व दिलंय. कारण सुख संज्ञक, तुम्हाला ते सुख संज्ञक असणं ही गोष्ट चरकाला आरोग्याची व्याख्या करताना म्हणजे तो जो काही भाव त्याला त्या ठिकाणी इंटरप्रिट करायचा तो मनाशी संबंधित करतोय याच्यावरून. आणि विकारो दुःख याची व्याप्ती समजून घेतली पाहिजे. आणि दुर्दैवाने आज जे काही आपल्या अकॅडमियामध्ये पद्धत आहे की ते मन म्हटल्यानंतर आपण अपस्मार आणि उन्माद तेवढे ते 2 चॅप्टर वगैरे काढून बघतो, तर तो सगळा जो काही अकॅडमिक्स मधला जो काही सध्याचा वेडेपणा आहे तो सोडून देऊन
आपण ग्रंथांचा जर का अभ्यास करायला गेलो तर ज्वरामध्ये अगदी अरती हे प्रतिनियत्ताचं लक्षण आहे आणि मग त्याच्यामध्ये शेवटी अगदी वातरक्ताचं मध्ये क्रोध वगैरे सारखी लक्षणं सुद्धा मिळतात. त्यामुळं आपल्याला आपला मनाचा विचार हा सूत्रस्थानापासून उत्तरतंत्रापर्यंत सगळीकडे आहे. रादर तो ज्वरचिकित्सेपासून वातरक्त चिकित्सेपर्यंत तो सगळीकडे आहे. त्यामुळं आरोग्याच्या व्याख्येमध्येच मनाला महत्व दिलेलं ही या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे. हे एक लॅन्सेटचं एडिटोरियल आहे. त्यातलं हे खूप सुंदर वाक्य आहे की आय जस्ट कांट रेजिस्ट फ्रॉम पुटिंग इट इन दिस स्लाइड, की लॅन्सेटनी एकदा एक एडिटोरियल लिहिलेलं आहे 2009चं. त्याचं टायटल असं आहे की हेल्थ, व्हॉट इज हेल्थ, ऍडॅप्टॅबिलिटी इज हेल्थ, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे तुम्ही बदलत्या सिच्युएशनशी तुम्ही कशा पद्धतीने अडॅप्ट करू शकता, तर त्याला त्यांनी हेल्थ असं म्हटलेलं आहे. आणि त्या एडिटोरियल मधलं हे एक सुंदर वाक्य आहे आणि हे वाक्य मॉडर्नचं आहे म्हणून ते आपण म्हणजे महत्वाचं आहे, कारण ते आपण म्हणून उपयोग नाही. बीइंग मोर हंबल, ही जी स्लाइड आहे समोरची, बीइंग मोर हंबल अबाउट सब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्सेस ऑफ इंडिव्हिज्युअल is very important rather than drawing up simply reductive report cards on their health status, and it will open up the possibility for a more realistic understanding of what it means to be healthy. लक्षात घ्या, आपल्याकडे आयुर्वेदामध्ये लक्षण जर काय हेतू लिंग आणि औषध त्यातला लक्षण कोश तुम्ही बघितला असेल, तुमच्या लक्षात येईल की किती खूप मोठा हा संग्रह आहे, किती मोठी ट्रेजर आहे, की किती वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं सांगितलेली आहेत आणि त्यातली मग असं असं वाटणं, तसं तसं वाटणं, अशी मनोभावाशी संबंधित पण ती लक्षणं आहेत. आज रिसर्च करत असताना जग दुनिया आपल्याला हे सांगते की नाही, तुम्ही हे सब्जेक्टिव्ह लक्षणांकडे महत्व देऊ नका, तुम्ही काहीतरी ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर काढा. आणि मग वेड्यासारखे काहीतरी दोषांसाठी आम्ही ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर काढलेत आणि आम्ही ह्याच्यासाठी ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर काढलेत, असे काहीची वाटेल ते काहीच्या काही क्लेम लोक करत असतात आणि काय 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 प्रकार चालू असतात. मित्रांनो, या ठिकाणी लॅन्सेटचा एडिटर म्हणतोय काय, तो म्हणतोय फिजिशियन्सना बीइंग मोर हंबल अबाउट एक्सपिरियन्सेस ऑफ इंडिव्हिज्युअल, त्याचा सब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्स. डॉक्टर, मी तुमच्या पुढे सुरू केला ना की मला म्हणजे ठीक आहे, म्हणजे मला तक्रार तर ठीक आहे माझी गेली, पण एक असं मस्त वाटतंय, फ्रेश वाटतंय, छान वाटतंय. म्हणजे मला आता काही नाहीये, पण आपण हे औषध जरा चालू ठेवूयात का, यांनी मला छान वाटतंय. हा भाग फक्त सुडो इफेक्ट किंवा हा भाग फक्त प्लॅसिबो नाहीये, हा त्याचा तो सब्जेक्टिव्ह, त्या इंडिव्हिज्युअलचा तो सब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्स आहे. आणि हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही जेव्हा चिकित्सा करायला लागाल तेव्हा तुम्हाला कळेल की लोकांना आपण वापरत असतो त्यामध्ये जे काही रसायन प्रयोग आपण करतो, रसायन म्हणजे अगदी काय त्याला कुटी प्रावेशिक आणि सकाळी 4 तास दिलाच म्हणजे रसायन होतं असं नाही. आपण दिलेल्या पोडीमध्ये आपण बलागुडीची आधी कषाय वापरला तर त्यात अमृत असते, आपण सीतोफलादी चूर्ण वापरतो त्यामध्ये पिंपळी असते, त्यामुळे रसायन हे आपण वापरतो असतो. पाणकर सर, हा हो, दुसरी मीटिंग जी आहे ती एक्झिट झालेली आहे, तुम्हाला परत एकदा जॉईन करावं लागेल. This conference will now be हॅलो, हा recorded. करू कॉलर 50 बोलतो. कॉलर 56 म्हणून कोणी आहे तो बोलतोय. मी बघतो त्याच्याकडे. हॅलो हॅलो, करू सुरू. हा, तर आपण रिलेव्हन्स बघत होतो, तर त्याच्यामध्ये एक हे जे काही ह्युमन बिईंगचे जे काही सब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्सेस आहेत की जे कुठल्याही मशीन मध्ये नोंदवणं शक्य नाहीये, बद्दल तुम्ही अंबल होणं आणि ते रेकॉर्ड करणं जास्त महत्वाचं आहे. त्यांचे नुसते 4 रिपोर्ट काढण्यापेक्षा ही गोष्ट लॅन्सेटचा एडिटर सांगतो. आपल्याला हे लोक जेव्हा शिकवतात की तुमच्याकडे ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर किंवा काय अशा पद्धतीने, त्यामुळे मनाचं महत्व पुन्हा एकदा अंडरलाईन करण्यासाठी मी हा रेफरन्स वापरला होता. आपण पुढे जाऊयात, नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा, तेव्हा तो नेक्स्ट स्लाइड मध्ये इथं आहे की मनाचा जो काही विचार आहे, ही अगदीच बेसिक स्लाइड आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण हे सगळं फर्स्ट इयर मध्ये शिकलेलो आहोत की सत्व आत्म शरीरांच्या त्रयम येतात त्रिदंडवत. त्याच्यामध्ये जर का बघायला गेलं तर खालिन्यात्मा मनक कालो दिशश्य द्रव्य संग्रह, त्याच्यामुळे मन हे एक वेगळं द्रव्य आहे. त्याच्यामुळे त्याचा पंचभौतिक आहारातून पोषण होणं न होणं
याच्यावरती विद्वानांमध्ये मतभेद आहेत. सात्विक, राजसिक, तामसिक आहार हा सात्विक प्रिय हा आहार आहे, तो काही सात्विक आहार असं त्याला नाही म्हणता येणार वगैरे वगैरे अशी मांडणी बरेचसे विद्वान करतायत. तो टेक्निकली ते सगळं अगदी बरोबर पण आहे. तेव्हा मन हे एक द्रव्य आहे. माइंड बॉडी सोल ही एक फक्त मी इमेज म्हणून घातली आहे. त्याचा अर्थ त्या सगळ्या परिभाषा आपल्या मन आत्मा शरीर या परिभाषेशी जुळतात असा नक्की होत नाही. आणि या सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे जो काही होतोय तो आयुचा विचार आहे आयुर्वेदामध्ये आलेला. नेक्स्ट स्लाइड मध्ये निरुक्ती आहे. ही सगळी आपण अकॅडमिकली शिकलेले लोक आहोत की मनोज्ञायते न्यायते हा जो काही भाग आहे तो त्याच्या ठिकाणी निरुक्तीमध्ये आलेला आहे. मन्यते ज्ञायते अननेति मनः हे डल्हणाने पण म्हटलेलं आहे. ते त्या ठिकाणी मन आहे. मनाचा विचार करत असताना ते अचेतन आहे, क्रियावान आहे, ते उभय इंद्रिय आहे आणि ते अतिंद्रिय आहे. ह्या 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. या सगळ्या गोष्टी आपण टिपिकल क्रिया शरीरच्या त्या विषयामध्ये वगैरे आपण बघितलेल्या असतात. आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट, चित्त ही जी काही संकल्पना आहे ती संकल्पना योगामध्ये जास्ती वापरली जाते. चित्तचा अर्थ अगदी ट्रान्सलेट जर का करायचा झाला तर सबकॉन्शियस माइंड, ज्याला चित्त असं म्हणता येईल. कारण मच ऑफ युअर सबकॉन्शियसनेस कन्सिस्ट ऑफ सबमर्ज्ड एक्सपिरियन्सेस, मेमरीज थ्रोन इन टू बॅकग्राऊंड. आणि त्याचं जे काही काम आहे तर त्याचं काम हे स्मृती किंवा स्मरण आणि धारण आणि अटेन्शन ज्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल आणि अनुसंधान ठेवणं एखाद्या गोष्टीशी. त्याला एन्क्वायरी किंवा इन्व्हेस्टिगेशन असं मी इथं म्हटलंय, पण अनुसंधान म्हणजे त्याची कंटिन्युटी पण मेंटेन करणं हा पण त्याच्यामध्ये शेड एक अर्थाची येणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी चित्तातून होतात. त्यामुळे मन आणि चित्त ह्या जरी आपण त्याला सिनॉनिमसली वापरत असलो तरी तसं नाहीये. चित्त हे कुठेतरी सबकॉन्शियस माइंडसाठी जास्ती उपयुक्त आहे. त्यामुळे स्मृतीशी संदर्भ म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या स्मृतीच आहेत. म्हणजे सगळं अख्खा इव्होल्युशन जर आपण बघितला किंवा सगळं जे काही आपण पुढं पुढं जे काही जातो तर तो सगळ्या आपल्या जीन्स मध्ये स्टोअर झालेली जी काही मेमरी आहे त्याच्यावरतीच हा सगळा पुढचा तो भाग आहे. म्हणजे आता सध्या कोरोना आणि इम्युनिटी वगैरे वगैरे सगळा विचार चालू आहे. तर त्या इम्युनिटीचा विचार करत असताना असा विचार करावा की नाही, असा इंटिग्रेटेड फ्रेमवर्क मध्ये जावा की नाही हा पुन्हा वेगळा भाग झाला. तो जाऊ नये हाच त्यातला नक्की महत्वाचा भाग आहे. परंतु एक इंटरेस्टिंग गोष्ट जाता जाता बोलायची झाली तर की टी सेल्स आणि बी सेल्स, तर त्याच्यामध्ये ती जी काही इम्युनिटी असते त्या इम्युनिटीचा पुन्हा मेमरीशी संबंध असतो. आणि तो जर का बिघडला, तो पर्टिक्युलरली बी सेल्सशी संबंधित आहे, आणि तो जर का बिघडला तर मग तुम्हाला ते इन्फेक्शन पूर्वी झालेलं असून सुद्धा पुन्हा पुन्हा होऊ शकतं. कारण हे एकदा झालेलं इन्फेक्शन आणि ह्याच्याशी एकदा लढून झालंय याची स्मृती सुद्धा त्या सेल्सची जाऊ शकते. तेव्हा या अर्थाने म्हणजे आयु किंवा सगळा मानवाचा इतिहास हा एका अर्थाने खरं स्मरणाचाच इतिहास आहे. आणि स्मरणाची लिंक तुटली की ती तुटली. आणि अशा अर्थानं मग हा स्मरणाशी संबंधित जो व्यापार आहे तो मनापेक्षा मनाची आतलं एक त्यातलं त्याच्या म्हणजे आतल्या लेवलला काम करणारी जी काही घटना आहे ती ज्याला चित्त असं म्हणतो ती करते. हे या ठिकाणी म्हणजे महत्वाचं आहे कारण त्याचा संबंध योगाशी आहे. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण जाऊयात. हा पुन्हा अकॅडमिक आणि टेक्निकल भाग आहे कारण हा सगळा पदार्थ विज्ञानाशी संबंधित सांख्यकारिका आणि हे सगळं की सत्वम लघु प्रकाशकम वगैरे वगैरे हे सगळं आपण फर्स्ट इयरला बघितलेलं आहे. गुरु हा आवर्क आहे, रज हा गुण चल आहे आणि सत्व हा जो गुण आहे तो लघु आणि प्रकाशक आहे. या सगळ्या सत्वरजतमाचा विचार हा या ठिकाणी केला गेलेला आहे. तो आपण पदार्थ विज्ञानामध्ये अनुभवलेला आहे. सत्वरजतमाचा विचार पुन्हा मानस प्रकृतीमध्ये येतो आणि मग तुमच्याकडे असणारा रुग्ण हा एकूणच मग तो सात्विक आहे राजसिक आहे. कारण भ्रमाची जी काही निरुक्ती नाही सॉरी भ्रमाची जी संप्राप्ती आहे त्याच्यामध्ये पुन्हा रजाचा विचार येतो. रजो आणला भ्रमा असं त्या ठिकाणी, किंवा तमाचा जर का संदर्भ आला तर ती संप्राप्ती मग भ्रमाकडे न जाता अजून दुसरीकडे येते. या हिशोबाने सत्वरज तमाचा विचार हा आपल्याला पदार्थ विज्ञानापासून ते ऍक्च्युअली क्लिनिकल विचारापर्यंत करायचा असतो. नेक्स्ट याच्यामध्ये आपण जाऊयात मनाचे गुण. पुढची स्लाइड घेऊयात. तर अनुभव मठाचे एकत्व गुण मनसा असं म्हणतो. हा श्लोक आपण फर्स्ट इयरला सगळ्यांनी पाठ केलेला आहे.
एक तर अणुत्व हा त्याचा विचार आहे. मग त्या अणुत्व हा किती ते छोटं आहे आणि मग ते सूक्ष्म असल्यामुळं ते अगदी कुठेही जाऊ शकतं आणि ते एवढं सूक्ष्म आहे की ते एकाच वेळी जसं त्या कमळाच्या पाकळ्यांना पियर्स करून जातं ते आपल्याला एकाच वेळी झालंय असं वाटतं, परंतु ते एका वेळी एकाच ह्याच्यातून जात असतं. असं उदाहरण देऊन एकत्व नावाचा गुण आपल्याला अकॅडमिक्स मध्ये कॉलेजेस मध्ये शिकवला गेला होता. ओके, त्यामुळं एकत्व म्हणजे काय, अणुत्व म्हणजे काय, ह्या दोन्ही गोष्टी आपण अकॅडमिकली शिकलेलो आहोत. आज व्यवहारामध्ये जेव्हा विचार करायचा झाला तर आज व्यवहारामध्ये विचार करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग मला जो वाटतो तो एकत्व याच्याशी संबंधित आहे. कारण एकत्व हा मनाचा गुण आहे. मन एकावेळी एक गोष्ट करते, म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे. आपल्या घरामध्ये आपल्याला आजी, म्हणजे मला तरी लहानपणीच आठवतं, टीव्ही बघत बघत जेवायला बसली तर एकतर किंवा एकतर जेवण करायचं, काहीतरी करायचं सल्ला ती द्यायची. तर आज आपण मल्टीटास्किंग हा आपल्या जीवनाचा भाग झालेला आहे. आज मी लॅपटॉप विकत घेतो, मोबाईल विकत घेतो, तर जास्ती भारीचा मोबाईल म्हणजे तो 30,000चा मोबाईल का घेतो, तर त्याच्यामध्ये काय जास्त तर RAM जास्त आहे, त्याचा प्रोसेसर जास्त अपडेटेड आहे. मला RAM आणि प्रोसेसर अपडेटेड का लागतात, तर मला माझ्या मोबाईलमध्ये लॅपटॉप पण एका बाजूला चालतं, मी काहीतरी हॅलो सर, आवाज ब्रेक होतोय. सर, आवाज ब्रेक होतोय. पहिल्या मेन डिव्हाइस वरती काहीतरी काही प्रॉब्लेम नाहीये, त्यांच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. कृपया आपल्या ज्या कॉमेंट्स आहेत या चॅट बॉक्स मध्ये टाका. माईक अजिबात ओपन करू नका, माईक सुरू करू नका, मी डिसमिस करेन. तुमच्या नेटवर्कचा इश्यू असेल, शांतपणे ऐकत राहा, डोंट वरी, येईल तुम्हाला परत नेटवर्क येईल. तेव्हा त्याचा विचार करत असताना एकत्व हे महत्वाचं आहे. महत्वाचं का आहे, तर आज आपण मल्टीटास्किंगला हेतू म्हणावं का, किंवा मल्टीटास्किंग, आणि हे खरं तर मी विधान करतोय, एकत्व म्हणजे नक्की काय, त्याचा टेक्निकली अर्थ काय, हा सगळा संहितेतल्या अधिकारी लोकांचा विषय आहे. मल्टीटास्किंग नक्की ब्रेन वरती काय परिणाम होतो याच्यावरती बरीचशी संशोधन ऑलरेडी होत आहेत, पण त्याचा आयुर्वेदानुसार इंटरप्रिटेशन काय करायचं यासाठी पण आयुर्वेदाच्या एक्सपर्टची गरज आहे. परंतु मला माझ्या स्तरावरती जेवढं काही वाटतं त्यानुसार मला तरी असं वाटतं की अणुत्व महत्वाचे एकत्व यातला एकत्व हाच गुण आज महत्वाचा आहे. कारण आज आपण मल्टीटास्किंग हे आहोत, त्याचा संबंध हा मनाशी संबंधित असणारा उरोहृदय आणि शिरोहृदय या दोघांशी येणार आहे. आणि 3 मर्मांमधली इथं 2 मर्म ही आहेत, शिरोहृदय आणि उरोहृदय ही, की ज्यांचा मनाशी संबंध येतोय. कारण आज ब्लड प्रेशरचे पेशंट बघा तुम्ही, आज हार्ट अटॅक आला आणि अचानक हे झालं, किंवा हार्ट अटॅक आला आणि अचानक ऐनवेळी इमर्जन्सी अँजिओप्लास्टी केली, वय किती तर 35, वय किती तर 40, वय किती तर 30, अशा घटना खूप वाढतायत. आणि ही सगळी मंडळी, म्हणजे मी तरी माझ्या अल्प अनुभवानुसारच जे सांगतोय ते सांगतोय, ही सगळी मंडळी अगदी चांगल्या घरातली, अगदी निर्व्यसनी, अगदी सगळं चांगलं, अगदी घरातला चौरस आहार घेणारी, काय कुठं काही गाड्यावरती जाऊन चायनीज खाणारे वगैरे असं नाहीये. अगदी चांगल्या वेल टू डू क्लास मधली, रॅदर वेल टू डू क्लास मधली आणि चांगल्या घरातली मंडळी, यांच्यामध्ये त्या युवकांमध्ये हे आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये 35 मध्ये 40 मध्ये दिसतंय. तर त्यांच्यामध्ये हेतू जर का आपण बघायला गेलो तर अगदी टिपिकल चौकोनी कुटुंब, चौकोनी संस्कार, चौकोनी आहार ह्या सगळ्यामध्ये असूनही हे का होतंय, मर्माच्या ठिकाणी आघात होतोय. खूप सोपी गोष्ट नाहीये ही, एवढं मोठी घटना ही का घडतीये असं जेव्हा विचार करायला जातो तेव्हा मल्टीटास्किंग हाच एक हेतू म्हणून त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये धरावं की काय, याचा विचार आपल्या सगळ्यांना इथून पुढे नक्की करावा लागणार आहे. आणि मग जर मल्टीटास्किंग हा हेतू असेल तर तो नुसताच हेतू आहे असं आपल्याला बघून चालणार नाही, तर आपल्याला मग त्याच्यावरती औषध काय या हिशोबाने, म्हणजे मल्टीटास्किंग हा हेतू असेल तर त्याच्यासाठीचं औषध काय हे पुन्हा मांडणी करणं जास्त आवश्यक आहे. कारण खूप वेळेला काय होतं की आपण निदान खूप छान करतो, हेतू आपण खूप छान पद्धतीने शोधून काढतो वगैरे वगैरे. आणि म्हणजे मी या संदर्भामध्ये एक किस्सा सांगतो. आम्हाला आमचे जमदग्नी सरांनी सांगितलेला की जमदग्नी सर ज्या काही वैद्यांकडे, गुरुजींकडे शिकायला जायचे, तर त्यातले एक XYZ मोठे वैद्य, मी मुद्दामूनच नाव नको घ्यायला आपण, तर त्यांनी त्यांच्याकडे ते जायचे आणि मग त्यांनी नाडी बघितली
आणि कुष्ठाच्या पेशंटला त्यांनी नाडी बघून त्यांनी सांगितलं की तुम्हाला अहो बाई तुम्हाला तांदूळ वेचता म्हणजे तांदूळ जेव्हा तुम्ही ते काय निवडता वगैरे पाखडता त्यावेळी असा एक एक दाणा असा फेकून तोंडात मारून खायची सवय आहे का कच्चा तांदूळ. तर त्या बाई अगदी उडाल्या आणि त्या म्हणाल्या की हो म्हणजे पण तुम्ही हे कसं काय नाडीतून ओळखलं. तर ते म्हणाले ठीक आहे. मग त्यांनी औषध दिलं आणि मग रुग्ण बाहेर गेले. मग त्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांनी विचारलं त्या मोठ्या वैद्यांना जमदग्नी सर आणि ही सगळी मंडळी ज्यावेळी विद्यार्थी होती की कसलं भारी तुम्ही हे नाडी बघून ओळखलं वगैरे वगैरे. तर त्यावेळी त्या वैद्यराजांनी जमदग्नी सरांना विद्यार्थी दशेमध्ये दिलेलं उत्तर हे की बाळांनो मला माझा आजवरचा क्लिनिकल एक्सपिरियन्स नाडी आणि ह्या सगळ्यातून हे लक्षात आलं की हे कुष्ठ कच्चा तांदूळ खाण्याच्या त्या बाईंच्या सवयीमुळे झालेलं आहे. परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या जोपर्यंत आपण त्या हेतूला प्रतिनियत औषध शोधून काढत नाही आहोत तोपर्यंत याचा उपयोग काहीच नाहीये. म्हणजे मला कुष्ठ ते त्या पर्टिक्युलर हेतूतून झालं हे कळलं परंतु कच्चा तांदूळ झालेल्या कुष्ठासाठी व्याधी प्रतिनियत म्हणून काय वापरायचं असतं याच्याकडे माझा तो विचारही परिपूर्ण झालेला नाही आणि माझ्याकडे ते औषधही नाहीये. त्यामुळं केस टेकिंग म्हणून हेतूंच्या स्तरावरती जेव्हा आपण काम करतोय आणि नव्या हेतूचा मल्टीटास्किंग म्हणून विचार करतोय तेव्हा ते बघत असताना त्यांनी नक्की शरीरामध्ये होणार काय आहे आणि त्याला विंशती गुणांच्या परिभाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करून त्याला प्रतिनियत औषधही शोधून काढणं ही तितकीच पुढची महत्वाची गोष्ट आहे. कारण हे सगळं चाललंय ते पुन्हा औषध देण्यासाठी चाललेलं आहे. त्याच्यामुळे नुसता हेतू काहीतरी पिनपॉइंट माहिती आपण करू शकलो म्हणजेच सगळं झालं असं ते नाही होत. आपल्याला हेतू प्रतिनियत चिकित्सा करू शकणं हा पण त्यातला पुढचा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे मल्टीटास्किंग कडे हेतू म्हणून बघण्याची नितांत गरज आहे. आणि त्या मल्टीटास्किंगला पुन्हा औषध मग काय करायचं याच्यावरती पण आपण सगळ्यांनी विचार करायची गरज आहे. पुढची स्लाइड आपण बघूयात. ही पुन्हा अकॅडमिकच आहे गोष्ट. मनाची कर्म आपण ही वाचलेली इंद्रिय निग्रह कर्म मनसा स्वस्य निग्रह. सो इंद्रियांच्या द्वारे ज्ञानाचं ग्रहण होणं आणि मनाचंच कर्म आहे की स्वतःच निग्रह करणं. ही खरं तर इंटरेस्टिंग गोष्ट आहे कारण याच्यातूनच विशियस सायकल तयार होते की स्वतःच निग्रह करणं हे मनाचंच कर्म आहे. त्यामुळे मनाचा निग्रह करायला तुम्हाला वेगळं काही उपयोग पडणार नाहीये त्यासाठी मनच पुन्हा चांगलं असणं गरजेचं आहे. तर म्हणजे वाताच्या बाबतीत असं होतं बरं का की वात प्रकोपामध्ये भय आणि शोक ही लक्षणं पण आहेत आणि ते हेतू पण आहेत. त्यामुळे भय आणि शोक हे हेतू म्हणून वात प्रकोप होत राहतो आणि पुन्हा वात प्रकोप झालाय म्हणून पुन्हा ते लक्षण म्हणून भय आणि शोक हे लक्षण म्हणून पुन्हा मॅनिफेस्ट होत असतात. तसं इथं मनाला स्वतःचा निग्रह अशी पण बोंब आहे आणि तो निग्रह न करू शकणं हा त्याचा स्वभाव आहे आणि तो सगळा पण पुन्हा भाग आहे. त्याच्यामुळे ही एक या ठिकाणी इंटरेस्टिंग फेनोमेनॉन आहे. मनाचा कर्म हा सगळा टिपिकल अकॅडमिक भाग आहे. आपण कॉलेजेसमध्ये पाहिलेला आहे. पुढची स्लाइड घेऊयात आपण. मनाचं स्थान काय आहे तर आता मनाचं स्थान हे हृदय आहे. हृदय या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा तर त्याच्यामध्ये परांजपे जे होते गोरा परांजपे ज्यांनी अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयामध्ये अध्यापनाचं काम केलं एकेकाळी त्यांनी शिरोहृदय उरुहृदय ह्या संकल्पना आणल्या. मनाचं स्थान नक्की काय आहे याचा विचार माझ्या लेवलला मी तरी आजवर जे काही रेफरन्सेस किंवा सगळं जे काही अनुभवलंय यातून मला तरी माझ्या पुरतं कन्क्लुजन म्हणून मी तुम्हाला सांगायला आवडेल की योगी जेव्हा हृदय असं म्हणतो म्हणजे आता 13व्या अध्यायामध्ये माऊली म्हणते आता हृदय हे आपुले चौफाळणी आबले वरी बैसवी पावले श्री गुरूंची. 13व्या अध्यायाचं मंगलाचरण ज्ञानेश्वरीतला पहिली ओवी आहे की आता हृदय हे आपुले चौफाळणी आबले वरी ठेवू पावले श्री गुरूंची. तेव्हा आता आपल्याला हृदय आपण हे करूयात आणि श्री गुरूंची पावले ठेवूयात. तेव्हा एक योगी जेव्हा हृदय हा शब्द वापरतो तेव्हा त्याला निश्चितपणे आज्ञाचक्रच अपेक्षित असतं. अगदी म्हणजे आता थोडस विषयांतर होते पण होऊ देत. आमचे जे सद्गुरू आहेत त्यांचे धाकटे बंधू रामकाका त्यांची प्रवचनं आम्ही गेली काय 17-18 वर्ष ऐकू शकलो. हा आयुष्यातला एक खूप मोठा म्हणजे ट्रिजर आहे. तर त्यातलं एक आयुष्यात मी ऐकलेलं नितांत सुंदर प्रवचन वारीमध्ये पंढरपूरच्या वारीमध्ये संध्याकाळी एका टप्प्यावरती झालेलं प्रवचन आहे. त्यावेळी त्या ठिकाणी प्रवचनामध्ये त्यांनी म्हणजे सगळ्यात फेमस अभंग आपल्या सगळ्यांना माहिती असणार रूप पाहता लोचणी सुख झाले व साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा याच्यावरती 45 मिनिटं विवेचन केलं आणि ते एवढं अप्रतिम होतं की माझ्या आयुष्यात ऐकलेलं
एक सगळ्यात जास्ती जे काही सुंदर मी काही जे काही श्रवण केलं आयुष्यातलं ते एक ते होतं. त्या ठिकाणी रूप पाहता लोचनी, आमचे जे रामकाका आहेत ते काय म्हणाले, रूप पाहता लोचनी म्हटलेलं आहे, लोचने म्हटलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला हे जे काही वाटतं या अभंगाचा आपण जो काही अर्थ करतो की रूप पाहता लोचनी, म्हणजे त्या ठिकाणी माऊली संत त्या ठिकाणी उभे आहेत पंढरपूरच्या पांडुरंगासमोर, आणि तो पांडुरंग बघितला आणि आता हा पांडुरंग किती सुंदर आहे त्याचं ते वर्णन करतायत. असं नाहीये बाबांनो, असं नक्की नाहीये. तसं जर असतं तर त्या ठिकाणी शब्द रूप पाहता लोचने असता. रूप पाहता लोचनी याचा अर्थ डोळ्यामध्ये रूप पाहिलं, हा त्याचा खरा अर्थ आहे, हा त्याचा गूढार्थ आहे त्या अभंगाचा. एनिवेज मी थोडासा इकडे तिकडे गेलो, परंतु योगाच्या संदर्भाने जेव्हा रेफरन्सेस येतात तेव्हा हृदय म्हणून ब्रेन कडे जाणं, ते कारण भेलाचा तो एक संदर्भ आहे, शिरस तालवंतर्गतम परममनः, तो एक संदर्भ जर का सोडला, अर्थात इकडं पण म्हणजे कियंता शिरसीय येतो, शिराचं महत्व पण चरक्षुर नाही असं नाही, दोन्ही गोष्टींचं महत्व आहे. परंतु शिरोहृदय आणि हृदय, तर यातला योगाच्या संदर्भाने जेव्हा विषय चालू असेल त्यावेळी त्याचा शिरोहृदयाच्या आज्ञाचक्राचा संबंध जास्ती लावावा, आणि आयुर्वेदाचा शरीराचा संबंध जेव्हा असेल तेव्हा दडदडीत उरस्थ हृदय जे काय आहे, रसवाहनं सुरतसाम हृदय मूलम, हे जे काय आहे तेच त्याचं स्थान म्हणून खरं तर जास्ती घ्यावं. बेलाचा तो एक संदर्भ आहे, मनाचा संदर्भ ब्रेनची आहे, ते सगळं मान्य आहे. परंतु आयुर्वेदीय शरीराचा जो काही फ्रेमवर्क आहे तो जर का विचारात घेतला तर आपल्याला नक्कीच रसवह सुरतसाचं मूलस्थान म्हणून जे काही उरातलं हृदय आहे त्याचा संदर्भच आपल्याला मनाचा संबंध म्हणून, कारण शेवटी धडधड जी काही होती ती त्याच ठिकाणी होती. सगळी हृदयाशी संबंधित जी काही लक्षणं आहेत त्याच्यामध्ये मानस हेतू आहेत हे अगदी प्रूव्हन आहे, ते आपण सगळेजण जाणतो. त्याच्यामुळं मनाचा संदर्भ हा हृदयाशी येत असताना शरीराचा विचार असेल तर तो निश्चितपणे हार्ट किंवा हार्ट असं नको म्हणायला, परंतु उरस्थ हृदय असं घ्यावं. आणि इंद्रियांचा संबंध जेव्हा येईल, एखादी योगातली अधिकाराची व्यक्ती जेव्हा हृदय हा शब्द वापरते तेव्हा त्याचा संदर्भ हा आपण आज्ञाचक्राकडे किंवा ब्रेनकडे न्यावा, अदरवाईज तो थोरॅसिक कॅव्हिटी मधल्या हृदयाशी संबंधित आहे. नेक्स्ट, मनाचं स्थानाचा विषय चाललाय, तर त्या हिशोबाने हा तैत्तिरीय उपनिषदातला एक रेफरन्स आहे, आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी रसो वैसा हा जो काही फेमस आहे, मला वाटतं बेंडळे सरांची जी फार्मसी आहे त्याचं ते ब्रीद वाक्य आहे की रसो वैसा, तिथं सरांनी रस हा शब्द पारदेय अर्थाने घेतलाय. रस हा शब्द खूप वेगवेगळ्या अर्थांनी घेता येतो. तर या ठिकाणी त्याचं जे काही स्थान जे काही सांगितलेलं आहे, तर त्या ठिकाणी यांनी स्थान आकाश ज्या ठिकाणी आहे, रेफरन्स आहे तुमच्यासमोर, तेव्हा आकाशाच्या ठिकाणी हा परमात्मा राहतो आणि तो आनंद देतो, अशा अर्थाचा हा उपनिषदांमधला रेफरन्स आहे. त्यामुळे ती जी काही पोकळी आहे त्या पोकळीच्या अर्थाने म्हटलं तर मग ती पोकळी मग पुन्हा ती काय ती हार्टमध्ये ब्रेनमध्ये वगैरे वगैरे काय त्याला म्हणजे म्हणता येतं. पण हे म्हणणं जरी असलं तरी पुन्हा म्हणजे मी कन्क्लूड करतो की स्थान हा विषय कन्क्लूड करतो मनाचा, की योगाचा संदर्भ आला तर तुम्ही ब्रेन आणि मनाचा इंद्रियांच्या संदर्भाने आपण योगाच्या हिशोबाने शिरस्थ हृदयाकडे जास्त जाता येईल, बाकी हिशोबाने आपल्याला चेस्ट मध्ये जे काही हृदय म्हणून आहे त्याच्याकडे बघावं लागेल. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण जाऊयात, ही पुन्हा अगदी अकॅडमिक आहे, टिपिकल ही अकॅडमिकच स्लाइड आहे. काय आहे ही तर मनाचे विषय चिंतन विचार मुह्यमच्या ध्येयम संकल्प नैवचे किंचित मनुसद नियम तत्सर्व ही अर्थसंकल्प. चिंत्य विचारीय उह्य आणि ध्येय, चिंतन करणं, ध्यान करणं, चिंतनच्या अनुषंगाने जर का बोलायचं झालं तर खरं तर रसवह सुरतसाचे जे काही दृष्टी हेतू आहेत त्याच्यामध्ये चिंतनांच्या अतिचिंतनात जे अचिंत्य विषय आहेत त्यांचं अतिचिंतन करणं आहे. तर आज आपण जर का बघितलं तर मल्टीटास्किंग असो किंवा सोशल मीडियावरचे आपल्या सगळ्या गप्पा आणि चर्चा असो, तर हे सगळे खरं तर म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाशी किंवा आपल्या अधिकारामध्ये येणाऱ्या न येणाऱ्या विषयांवरतीच आपण आज खूप सारी एनर्जी खर्च करत असतो. किंवा
याच्यामध्ये जरी आपण बघायला गेलो काय म्हणजे मल्टीटास्किंगच्या हिशोबाने जरी बघितलं तरी खूप साऱ्या गोष्टी ह्या खरंच गरजेच्या असतात का? म्हणजे आता करोनामुळे आपण घरात जेव्हा बसलोय तेव्हा खरंच किती आणि काय गरजेचं आहे ह्याचं आपल्याला आकलन व्हायला लागलंय. त्या अर्थाने चिंतनांच्या अतिचिंतनात जे अचिंत्य विषय आहेत त्यांचं अतिचिंतन रसाची दृष्टी करतं. चिंत्य विषय जे आहेत ते आपण जर अचिंत्य विषयांचं अतिचिंतन करत बसतो तेव्हा त्या रसाचं काय होत असेल हा एक त्यातला म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे. विचार्य ह्याच्यामध्ये डिफरन्शिएशन करू शकणं हा विचार्याचा अर्थाची शेड आहे. उह्य मध्ये तर्क आहे. ध्येय म्हणजे ध्यान आहे आणि संकल्पाची ही परिभाषा तुमच्या समोर ठेवली की अभिष्ट सिद्धी मनोव्यापार भेद हा जो काय आहे तो म्हणजे संकल्प आहे. तेव्हा हे सगळे मनाचे विषय आहेत. आपण हे सगळं अकॅडमिकली श्लोक वगैरे पाठ केलाय. पुढच्या स्लाइड कडे जाऊया. मन इन इटिओपॅथॉलॉजी मनाचा संबंध हा व्याधी होण्यामध्ये काय आहे. इटिओपॅथॉलॉजी हा मॉडर्नचा शब्द झाला. आयुर्वेदानुसार हेतू आणि मग पुढं व्याधी होण्यासाठीचं जे काही निदान पंचक आहे ते. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विचार म्हणजे एका शब्दामध्ये ही स्लाइड सुरू होते आणि संपते तो म्हणजे हेतूंचा विचार हा आयुर्वेदानुसार प्रज्ञापराध म्हणूनच येतो. तेव्हा त्या प्रज्ञेचा अपराध घडणं मग त्याची सगळी व्याख्या वगैरे वगैरे सगळी तुम्हाला माहिती आहे. धी धृती स्मृती विभ्रष्टा यत कर्म कुरुते अशुभम वगैरे वगैरे. मग तुम्ही त्या ठिकाणी ती उदाहरणं पण तुम्हाला सगळी माहिती आहेत की ते आईस्क्रीम आहे मग ते समोर आईस्क्रीम दिसतंय ते नाही खाल्लं पाहिजे हे समजणं म्हणजे धी. आईस्क्रीम खाल्लं नाही पाहिजे हे कळतंय परंतु तो मनावरती कंट्रोल असणं तो समजणं म्हणजे धृती. आणि त्याच्या ठिकाणी स्मृती की बाबा म्हणजे गेल्या वर्षी पण मी असंच याच सीझन मध्ये आईस्क्रीम खाल्लं होतं कारण हा वसंत ऋतू असतो उन्हाळा ग्रीष्म टिपिकल सुरू व्हायचा असतो त्याच्या आतच लगेच सगळं आईस्क्रीम बिस्क्रीम सगळे आपण गडबड सुरू करत असतो. त्यामुळे गेल्या वर्षी पण असंच मार्च एप्रिल मध्ये आईस्क्रीम खाल्लं होतं आणि त्रास झाला होता याची स्मृती असणं. आणि ह्या सगळ्या धी धृती स्मृती विभ्रष्ट होऊन जो काही मनुष्य प्रज्ञापराध करतो तोच खरं तर आयुर्वेदानुसार सगळ्यात प्रधान हेतू मानलेला आहे. तर सगळ्या हेतूंचं मूळ हे प्रज्ञापराध आहे की सांगितलं जात आहे की हे करू नका तरी सुद्धा आपण ते करतो. म्हणजे ते जे काही आता रामायण आपण बघतो तर त्या ठिकाणी तिला तो सुवर्ण मृग कांचनाचा मोह पडला किंवा आता आपल्याला घरामध्ये राहायला सांगितलंय तरी सुद्धा बाहेर जाऊन कोथिंबीर आणावीशी वाटते आणि कोथिंबीर वडीच खायची. हे सगळे प्रज्ञेचे अपराध आहेत की जे मला सांगितलेलं आहे की घराबाहेर पडायचं नाहीये पण तरी सुद्धा ते मोहामध्ये आपण पडतो आणि धी धृती स्मृती हे आपण त्या ठिकाणी विभ्रष्ट होतात आणि प्रज्ञापराध घडतो. यामुळं व्याधी होण्यामध्ये प्रज्ञापराध ही जी काही संकल्पना आहे तीच मुळात मनाशी संबंधित आहे. इतका महत्वाचा मनाचा विचार या ठिकाणी येऊन जातो निदानाच्या अनुषंगाने. पुढची स्लाइड घेऊयात आपण. ही अत्यंत महत्वाची स्लाइड आहे की मानस हेतू हे कोणकोणत्या वायूच्या प्रकारांच्या दृष्टीचे हेतू म्हणून येतात. हा खूप महत्वाचा विचार आहे. हा महत्वाचा विचार अशा अर्थाने आहे की वातरक्त निदानामध्ये वाग्भट वातरक्त निदान 16 मध्ये त्यांनी वातरक्ताचं निदान संपवल्यानंतर वायूच्या 5 प्रकारांची दृष्टी हेतू दिलेला. तो श्लोक मी आता तुमच्या समोर ठेवलेला आहे. त्यामध्ये वायू पंचात्मके प्राणो रौक्ष व्यायाम लंघनही अति आहार अभिघात अध्व वेगोदीर्ण धारणही. त्यामुळे प्राणाचे पर्टिक्युलरली दृष्टी हेतू कोणते तर ते हे किंबहुना म्हणजे मला तर एक शारीरिक क्रियेचा टीचर या अर्थाने प्राण म्हणजे नक्की काय व्यान म्हणजे नक्की काय उदान म्हणजे नक्की काय. कारण आज क्रियेच्या पुस्तकांमध्ये प्राण म्हटल्यानंतर लगेच तिथं खाली काहीतरी ब्रेन बिन आणि त्याच्या काय एरियाज बिरियाजचे चित्रबित्र छापून मोकळे झाले असतात. उदान म्हटल्यानंतर वाक प्रवृत्ती आणि मग त्या वाक प्रवृत्तीच्या अनुषंगाने काय ते फोनेटिक्स बेनेटिक्स फिजिओलॉजी ऑफ लॅरनिक्स आणि वोकल कॉर्ड लगेच त्याच्या खाली छापून क्रियेची आजची सगळी पुस्तकं मोकळी झालेली आहेत. परंतु प्राण व्यान उदान आपण समान या संकल्पना नक्की काय आहेत मुळात त्या इतक्या साध्या सोप्या आहेत का तर त्या साध्या सोप्या त्या नक्की नाही आहेत. मग त्या काय आहेत असा जर का तुम्ही मला प्रश्न विचाराल तर मला असं वाटतं त्याचं उत्तर मी ह्या सूत्राकडे बोट करून देऊन टाकेन की प्राण म्हणजे नक्की काय हे सांगायची माझी कुवत नाहीये. परंतु हे जे काही वाग्भट आणि प्राण यानी बिघडतो म्हणून जे काही सांगितलं ते म्हणजे प्राण आहे.
समान म्हणजे काय, तर तो यानी बिघडतो. कारण पुन्हा आपल्याला तो कशाने बिघडतो आणि त्याची चिकित्सा काय, हे ऍप्लिकेशन साठीच हे चाललंय. हे काय फक्त थेरॉटिकल आपल्याला काहीतरी मांडामांड करायची नाहीच, त्याचा उपयोगही नाहीच. त्याच्यामुळं आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मॉडर्नशी संबंध घेऊन आपल्याला जी काही मांडणी करावी लागते, म्हणजे आयुर्वेद म्हणूनच अध्ययन करावा लागतो. उद्या पेशंटला चिकित्सा देत असताना विचार हा शुद्ध आयुर्वेदिकच घ्यावा लागतो. परंतु अकॅडमिक्स मध्ये इकडे तिकडे जेव्हा आपल्याला कोरोनासाठी तुमच्या आयुर्वेदात काय आहे वगैरे म्हणून जेव्हा ते येतात, तेव्हा जी काय मांडामांड वगैरे जी काय करावी लागते, त्यावेळी आपल्याला तो कुठेतरी सांधा जो काही ब्रीज जो काही सांधावा लागतो, तर ते सांधणं जे आहे ना, ते सुद्धा आयुर्वेदीय मॅक्झिमम पद्धतीने करण्यासाठीचा मार्ग म्हणून सुद्धा आपल्याला याच श्लोकाकडे बघता येईल. तेव्हा म्हणजे मला कळत नाहीये, म्हणजे मला हे कुठल्या शब्दांमध्ये मांडावं, पण मी असं म्हणेन की प्राण म्हणजे नक्की काय, तर वाघभटाने सांगितलंय की जो रौक्षाने बिघडतो, जो व्यायामाने बिघडतो, जो लंघनाने बिघडतो, जी गोष्ट शरीरामध्ये अति आहाराने बिघडेल, अभिघाताने बिघडेल, अध्वाने बिघडेल, वेग उदिरण आणि धारण आणि शरीरातल्या ज्या ज्या काही यंत्रणा बिघडतील, त्या यंत्रणा म्हणजे प्राण आहे. रादर प्राण म्हणजे तो फक्त प्राणाचा काहीतरी तो स्थानाचा कर्माचा श्लोक, तेवढा तो जो आपण पाठ केला तेवढीच प्राण किंवा या पंचविध वायूंची संकल्पना तेवढी ती लिमिटेड नक्की नाहीये. आणि हा श्लोक मला महत्वाचा का वाटतो, म्हणजे तर प्राण म्हणजे काय असं उद्या मला कोणी प्रश्न विचारला, तर त्याला तो क्रियेचा श्लोक देण्यापेक्षा मी हा श्लोक का सांगेन, तर आपल्याला पुन्हा प्राण बिघडतो कसा आणि त्या प्राणाचं रक्षण करायचंय. प्राण आणि उदान ह्या दोघांचं हे करायला सांगितलेलं ना, प्राणावरती जीवित अवलंबून आहे आणि उदानावरती बल अवलंबून आहे. त्यामुळे पंचधा वायूंमध्ये ह्या दोघांचं रक्षण करा असं चरकाचार्य वातवैद्य चिकित्सेमध्ये सांगतात. तेव्हा हे सगळं पुन्हा रक्षण कोणाचं तरी करायचंय, कोणाचं तरी पालन करायचंय, त्या अनुषंगानेच बघायचंय. त्यामुळे त्याला हेतुलिंग औषध या फ्रेमवर्क मध्येच बघणं गरजेचं आहे. क्रिया शरीर हे डिपार्टमेंट सीसीआयएमनी बनवलेलं आहे. आयुर्वेदाला हेतुलिंग औषध या फ्रेमवर्क मध्येच बघावं लागणार आहे. त्यामुळे रौक्ष व्यायाम लंघन या घटनांनी जो बिघडतो तो प्राण आहे, हे लक्षात घ्या. आणि मग आता तुमच्या डोळ्यासमोर प्राण म्हणजे तो फक्त ब्रेन आणि ते निष्ठीवन असं ते नक्की नाहीये, हे तुमच्या लक्षात येईल. तर इथं आलेले मानस हेतू रादर खरं तर बघायचे होते, पण मी थोडस इकडे तिकडं जाऊन बोललो. तर इथं आलेल्या मानस हेतूंचा जर का विचार करायचा झाला, तर प्राणामध्ये खरं तर एकही इथं वाग्भटाचार्यांनी हेतू सांगितलेला नाहीये. पण तसं जरी असलं तरी चरकामध्ये जो काही यक्ष्माचं प्रकरण येतं आणि त्या यक्ष्मामध्ये जे काही 4 चतुर्विध प्रकारचा यक्ष्मा सांगितलेला आहे, त्यामध्ये जो क्षयज यक्ष्मा म्हटलेला आहे, त्या क्षयज यक्ष्म्याचे हेतू जर तुम्ही बघाल, तर त्यातली पहिली ओळ ही संपूर्णपणे मानस हेतूंची आहे. ईर्ष्या, उत्कंठा, त्रास, क्रोध, शोक, भय हे हेतू त्यांनी पहिल्या ओळीमध्ये दिलेत. आणि मग दुसऱ्या ओळीमध्ये शारीर स्तरावरती फक्त 2 हेतू दिलेले आहेत. ते म्हणजे अल्प आहार, अनशन किंवा आहार न घेणं आणि अतिव्यवहार. या 2 घटना फक्त शारीर दिलेल्या आहेत. परंतु त्या सोडून पहिली जी काही ती ओळ आहे क्षयज यक्ष्म्याची, ती पूर्णपणे ईर्ष्या, उत्कंठा, त्रास, क्रोध, शोक, भय ह्या सगळ्या मानसिकतेने भरली आहे. आणि विशेषतः प्राणक्षय प्रथम या हेतूंनी ही अशा अशा प्रकारे संप्राप्ती घडते आणि यक्ष्मा उत्पन्न होतो. कसा यक्ष्मा, तर विशेषात प्राणक्षद प्रयम, जो प्राणाचा क्षय करणारा यक्ष्मा आहे असा तो होतो. त्यामुळं प्राण तत्व म्हणून किंवा प्राण हे एक व्हायटॅलिटी म्हणून जेव्हा आपण शरीरामध्ये बघू, तेव्हा त्याचा क्षय करणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्यामध्ये क्षयज यक्ष्मातला हा संदर्भ खरं तर खूप महत्वाचा आहे. आणि हा संदर्भानंतर म्हणजे आमची सरांची जी काही चर्चा झाली होती, त्यावेळी सर असं म्हणाले होते की म्हणजे याचा अर्थ यक्ष्माचा रुग्ण चिकित्सा करत असताना आपल्याला उन्माद आणि मानाचा विचार करणं किती गरजेचं आहे, आणि उद्या उन्मादाचा विचार करत असताना शरीर सुदृढ करणं किती गरजेचं आहे, आणि यक्ष्मातल्या कल्पांचा वापर कसा करता येईल, असा पूर्ण पॅराडाईम शिफ्ट करणारा हा चरकाचार्यांचा श्लोक आहे. की ईर्ष्या, परसंताप सहिष्णुता, म्हणजे परसंपत्ती विषयीची असहिष्णुता म्हणजे ईर्ष्या, असं त्या ठिकाणी चक्रपाणीने म्हटलेलं आहे. किंवा उत्कंठा, इगरनेस जो आहे, म्हणजे हल्ली ज्याला एन्झायटी असं आपण म्हणतो, तर ती एन्झायटी म्हणजे नथिंग बट इगरनेस आहे. त्याला आयुर्वेदीय परिभाषा उत्कंठा आहे. पुन्हा बोंब काय माहितीये का, बोंब अशी आहे की आज म्हणजे लोक आयुर्वेदाची वनस्पती घेतात आणि त्याला मॉडर्नच्या भाषेमध्ये मॉडर्नचं काम करून ते मांडतात.
ते करायलाही हरकत नाही, कारण तो प्रॉडक्ट पुन्हा तुम्हाला आज मॉडर्नच्या भाषेमध्ये विकावा लागतो. परंतु ते करत असताना त्याचं आयुर्वेदिक आकलन काय आहे आणि त्याचे ग्रे एरियाज काय आहे, काय म्हणजे काय आहे आणि काय म्हणजे काय नाही, हे क्लिअर करणं पण गरजेचं आहे. ते जेव्हा क्लिअर केलं जात नाही तेव्हा मात्र म्हणजे अगदी संताप होतो. म्हणजे जेव्हा अगदी म्हणजे मला ते कुठल्या तरी कॉलेजमध्ये आयुर्वेदाच्या गेल्यानंतर तिथं तो जेव्हा मी फ्लेक्स बघतो की काय बाबा यूज ऑफ ब्राह्मी इन डिप्रेशन असं वगैरे म्हटल्यानंतर मला खरोखरच डिप्रेशन व्हायला होते. कारण डिप्रेशन वरती तुम्ही ब्राह्मी वापरा, माझं काहीच म्हणणं नाहीये, पण मग तिथे डिप्रेशनची मॉडर्नची परिभाषा काय आहे, डिप्रेशन साठीच मॉडर्नची व्याख्या काय वापरली, मॉडर्नची नक्की कुठलं टूल कुठला क्वेश्चनर वापरला आणि मग त्या क्वेश्चनर मधले कोणते प्रश्न आयुर्वेदाने सांगितलेल्या कोणत्या मानसभावाशी कोरिलेट होत आहेत, ही मांडामांड पण करा. हे बघा, एन्झायटीवरती अश्वगंधेचा उपयोग, सॉरी एन्झायटी नाही, आपण काय म्हणतो डिप्रेशन वरती अश्वगंधेचा उपयोग किंवा डिप्रेशन वरती तुमच्या काय ब्राह्मीचा उपयोग, ह्याच्यावरती कंपन्यांनी कामं जरूर करावीत, कारण डिप्रेशन वरती अँटी डिप्रेशन म्हणूनच त्यांचं ते विकलं जाणार आहे. माझा अकॅडमिशियन म्हणून जो आक्षेप जो आहे तो, आपल्याकडे ही कामं होत असताना डिप्रेशन म्हणजे त्याची परिभाषा काय, त्याचं तुम्ही टूल कोणतं वापरलं, त्या टूल मध्ये क्वेश्चन्स कोणते होते आणि त्या क्वेश्चन्सचं आयुर्वेदीय आकलन काय आहे आणि परिभाषा आयुर्वेदाची काय सांगते, ही सगळी मांडामांड करून मग भले परत जगापुढे विकण्यासाठी डिप्रेशन म्हणून ती भाषा वापरायला काहीच हरकत नाही. आपण जर का आयुर्वेदाची परिभाषा बघाल तर ईर्ष्येचा अर्थ चक्रपाणी सांगतो की परत संपत्ती विषयीची असहिष्णुता. मग ती संपत्ती काय असेल, ती ज्ञान असू शकेल, पैसा असू शकेल, एखाद्या व्यक्तीकडे असणारे रिसोर्सेस असू शकेल, त्याच्याकडे असणारी पॉवर असू शकेल, याविषयीची असूया वाटणं जी आहे ती ईर्ष्या आहे, तो प्राणक्षयकारक घटक आहे. भय म्हणजे नक्की काय, तर टीकाकार भय शब्दाचा अर्थ सांगतात की मला वाटतं दुसऱ्या ग्रुपमध्ये कोणीतरी बोलतोय, प्लीज बोलू नका, दुसरा ग्रुप. भय या शब्दाचा अर्थ टीकाकार सांगतात की अपचार अनुसंधानजम दैन्यम भयम. अपचार काहीतरी करतोय आपण, मला माहितीये की मी हे चुकीचं करतोय आणि तरी सुद्धा मी ते करतोय, त्यामुळं मनाला ती बोचणी सतत आहे की आपण हा अपचार करत आहोत. त्या अपचाराच्या अनुसंधानातून जे मनोदैन्य येतं त्याला आचार्य भय हा शब्द वापरतायत. शोकाची परिभाषा काय आहे, चक्रपाणींनी शोकाची परिभाषा केली आहे की पुत्र वित्त धन दारा यांचा लॉस झाल्यानंतर, पुत्राचा लॉस झाला, बायकोचा लॉस झाला, तुमचं काय धन पैसा तुमच्याकडचा गेला, याच्यातून जो काही मनोदैन्य येईल त्याला शोक म्हटलेलं आहे आणि अपचार अनुसंधानाचं दैन्यम त्याला भय म्हटलेलं आहे ते दैन्यच, लक्षात घ्या, आहे ते दैन्यच. दैन्य हे वात प्रकोपाचं रूप आहे, तेच रूप आहे, परंतु ते हेतूनुसार बदलते की विशिष्ट रिसोर्सेसचा लाईफ मधल्या लॉस झाल्यानंतर येणारं जे दैन्य आहे त्याला आचार्य शोक ही परिभाषा वापरतायत. आणि अपचार अनुसंधान, जे मला माहितीये की मी आता इथे इथं असलं पाहिजे, पण मी कल्टी मारून मी जरा बाहेर आलोय चहा प्यायला, इकडे तिकडे टाइमपास करायला, आणि आता मला फोन आला तर काय होईल, ही माझ्या मनामध्ये भीती आहे कंटिन्युअसली आहे. पण मी माझी कामं करतोय, कल्टी मारून मी जरा इकडे आलोय तिकडे आलोय, त्यामुळे मला माझा बॉस फोन करेल, बॉसचा फोन तर नाही येणार, ही मला माझ्या मनामध्ये भीती आहे, कारण मी आता ऑन ड्युटी आणि मला आता हे करणं मी अपेक्षित आहे. हे अपचाराच्या अनुसंधानातून येणारं दैन्य आहे, त्याच्यासाठी भय ही परिभाषा आहे. शोकाची परिभाषा वेगळी आहे, ईर्ष्याची परिभाषा आपण बघितली, उत्कंठा ही पुन्हा वेगळी गोष्ट आहे. हल्ली ज्याला एन्झायटी 7 क्वेश्चनर वरती वगैरे वगैरे खूप कामं होतात, तेव्हा एन्झायटी म्हणून जे काय हल्ली जे काय आहे ना, ते आयुर्वेदाच्या भय या संकल्पनेकडे जाण्यापेक्षा ते उत्कंठा या संकल्पनेकडे जाणार आहे. कारण तो पर्सन असा इगर असतो, त्याला आता आज इंडिया पाकिस्तान मॅच आहे 5 वाजता, तर कधी एकदा 5 वाजतील असं ते म्हणजे ते सुचत नाही, मग ते काही जेवण जात नाही किंवा कुठं लक्ष नसतं वगैरे वगैरे. तेव्हा आज डिप्रेशन, अँटी डिप्रेसंट हे औषध आहे, अमुक औषध आमचं अँटी याऊ आहे त्याऊ आहे, जगाच्या परिभाषेमध्ये औषधं अँटी डिप्रेसंट म्हणून विकणार आहेत, ती तुम्हाला विकायची आहे, ती जरूर विका, जरूर डिप्रेशन असं टायटल घेऊन सुद्धा काम करा, त्यालाही माझी हरकत नाहीये. परंतु त्या ठिकाणी तुम्ही आयुर्वेदाचा विचार करत असताना तुमच्या त्या डिप्रेशन ज्याला तुम्ही जे काय म्हणताय
तुम्ही जो काही क्वेश्चनर वापरताय, म्हणजे माझ्या PhDच्या काळातला मी हा एक किस्सा म्हणून तुम्हाला सांगतो की मला सुद्धा एन्झायटी आणि ह्या सगळ्याचे क्वेश्चनर्स वापरायचे होते आणि ह्या सगळ्याचे मॉडर्नचे जे काही व्हॅलिड क्वेश्चनर्स असतात ते तुम्हाला ते वापरावे वगैरे लागतात. तर क्रोधसाठी आम्ही एक क्वेश्चनर वगैरे काढला, जगातला स्टँडर्ड क्वेश्चनर. तर सुदैवाने भारतीय विद्यापीठामध्ये मी काम करतो आणि आमच्याकडे संहिता डिपार्टमेंटला यशस्वी जोशी मॅडम HOD प्रोफेसर आहेत आणि त्यांचं आम्हाला संहितेतले एक अधिकारी व्यक्ती या नात्याने आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असतं. तर त्यावेळी आमचा प्रश्न पुन्हा असाच आला की भयचे ते क्वेश्चन्स एवढे सगळे होते. तर त्यावेळी मला आठवतंय मॅडम काय म्हणाल्या की प्रसाद आता बघ इथं हा प्रश्न आहे की तुम्ही राग आल्यानंतर एखादी फाईल उचलून देता, फेकून देता, तिसऱ्या मजल्यावरून फाईल फेकून देतो, असं तुमच्या बाबतीत घडतं का? असा एक प्रश्न आहे. आणि त्याच्या पुढचा प्रश्न आहे की राग आल्यानंतर तुम्ही धुमसत राहता आणि पुढचे 5 तास तुम्ही धुमसतच राहता, तुम्हाला ते काही केलं तुमचं चित्त थाऱ्यावरतीच येत नाही, असं होतं का? हे 2 प्रश्न आहेत. तर त्यावेळी मला म्हणजे आम्ही जे काही सगळे माझ्या गाईड मॅडम आणि असं सगळं म्हणजे आम्ही जे काही त्या ठिकाणी जे काही सॉर्ट आउट करत होतो गोष्टी, त्यावेळी जोशी मॅडमनी केलेली ही कमेंट मला आठवते. त्या असं म्हणाल्या होत्या की ती फाईल फेकून देतो तो, याचा आपल्याला वैद्य म्हणून आपला तितकासा उपयोग नाही. हा क्वेश्चनर जर का एखाद्या कंपनीच्या HR ला लागणार असेल तर त्याला ते जास्ती महत्वाचा आहे तो प्रश्न, किंवा त्याला एवढा राग अनावर होतो की तो फाईल फेकून देतो. ही गोष्ट महत्वाची कोणासाठी आहे? त्या कंपनीच्या HR साठी. आपल्यासाठी जास्ती महत्वाचे काय प्रश्न आहेत याचं आपण आयुर्वेदीय आकलन करून पण त्या मॉडर्न टूलकडे पाहू शकतो आणि त्याचे आयुर्वेदीय अनुषंगाने जे महत्वाचे प्रश्न आहेत तेवढेच इन्कॉर्पोरेट करूया. राग आल्यानंतर हा व्यक्ती 5 तास धुमसत राहतो आणि त्याला तो चित्त त्याचा थाऱ्यावरती यायला चांगले 4-5 तास लागतात, तोपर्यंत त्याच्या रसाची दृष्टी होणार आहे, तोपर्यंत त्याच्या साधक पित्ताची दृष्टी होणार आहे. हा भाग जास्ती महत्वाचा आहे की त्यांनी फाईल फेकून देतो ह्यापेक्षा ही गोष्ट जास्ती महत्वाची. त्यामुळं मॉडर्नचे टूल्स वापरावीत का वापरू नयेत का हा सगळा पुन्हा खूप वेगळ्या चर्चेचा विषय आहे. परंतु ती वापरत असताना आपल्याला याचा उपयोग वैद्य म्हणून हवा आहे, आपल्याला याचा उपयोग आरोग्यशास्त्राच्या अनुषंगाने हवा आहे, आपल्याला याचा उपयोग हेतुलिंग औषध या फ्रेमवर्क मध्ये करायचा आहे आणि आपल्याला याचा उपयोग करताना आयुर्वेदातले रेफरन्सेस जर आम्ही वापरणार असू तर आयुर्वेदाची परिभाषा काय आहे? ती आहे अपचारानुसंधानजम दैन्यम भयम. ती आहे अमुक अमुक म्हणजे शोकम, अमुक अमुक म्हणजे हे. तर उत्कंठा म्हणजे अमुक अमुक. मग एन्झायटीला लगेच भय म्हणणं आणि ह्याला हे म्हणणं असले उद्योग खरं टाळले पाहिजेत आणि ते अँटी डिप्रेशन वगैरे वगैरे काहीतरी लोक करतात. तर तो सगळा वेडेपणा आहे. नक्की एक एक शेड जी आहे ती महत्वाची आहे. तेव्हा आपण प्राणाचे हेतू म्हणून ते चरकाच्या यक्ष्मेमध्ये प्रकरणामध्ये आलेत हे आपण बघितलं. पुढं उदानाचे हेतू आहेत पुढच्या ह्याच्यामध्ये, तिथं मानस हेतू बघा आलेले आहेत. तर ते काय आलेले आहेत तुमच्या समोर श्लोक आहे, अतिरुदित आणि अतिहास्य हे या ठिकाणी उदानाचे आहेत. व्यानाचे जर का तुम्ही बघाल तर मनोभ्रंश आहे. मनोभ्रंश तुमच्या समोर श्लोक आहे, PPT मध्ये श्लोक आहे, तुमच्या दोन्ही ग्रुपला मला दिसतीये किती आहे त्या ठिकाणी. अतिहास्य अतिरुदित हे उदान बिघडवणारे हेतू आहेत. मनोभ्रंश एक मिनिट, मनोभ्रंश हा वरच्याशी जोडून आहे आणि मग व्यानामध्ये खाली आहे व्यानो अतिगमन ध्यान आणि विषाद, हर्ष आणि विषादाने व्यान बिघडतोय. हा सगळा पुन्हा संहितेच्या अधिकारी लोकांचा आणि चिकित्सकांनी एकत्र मिळून नक्की हर्ष आणि विषादाने व्यान बिघडतो म्हणजे काय आणि नक्की उदान हा अतिहास्य आणि अतिहास्य अतिरुदन हे तर साक्षात म्हणजे ती व्यक्ती आहे की तो हसतोच आहे किंवा तो रडतोच आहे, त्यामुळे त्याचा उदानाशी संबंध असणं अगदी स्वाभाविकच आहे. परंतु हर्ष आणि विषादाने इथं व्यान बिघडतो हे समोर दिसत आहे. आणि मग बाकी मग समान आणि अपानामध्ये कुठलेही काही मानसभावांचा संदर्भ नाहीये. हा एक श्लोक आपण बघितला. आपण पुढच्या स्लाइडकडे वळूयात. आपण हेतू बघितले, हेतूंसाठी आपण पंचविध वायूंमध्ये मनाशी संबंधित हेतू काय आहेत, नेक्स्ट स्लाइड प्लीज. पंचविध वायूंमध्ये मनाशी संबंधित हेतू काय आहेत ते आपण बघितले. स्रोतदृष्टीचं जे काही चरक विमान 5चं प्रकरण आहे ते आपण जेव्हा बघायला जातो तेव्हा मानसिक भाव कुठे कुठे येतात तर ते 3 स्रोतसांमध्ये येतात. ते येतात अंबुह स्रोतसामध्ये, रसवह स्रोतसामध्ये आणि स्वेदवह स्रोतसामध्ये. आता खरं तर रक्तवह स्रोतसामध्ये इथं चरक विमान 5 मध्ये जरी त्यांनी दिलेलं नसलं
तरी विधिशोणित आणि बाकीची काही रक्ताच्या दृष्टीने बघायला गेलो तर तिथे संताप येतोय. त्यामुळे खरं इथे रक्तवह सुद्धा घ्यायला हरकत नाहीये. रक्तवह खरं इथे इन्कॉर्पोरेट करायला हवं होतं ही स्लाइड बनवत असताना, पण ठीक आहे, रक्तवह झालं. इथं 3 स्लाइड मध्ये दिलेले जे काही 3 स्रोतस आहेत ती कुठली आहेत बघूयात. ती आहेत अंबुवह स्रोतस, रसवह स्रोतस आणि स्वेदवह स्रोतस. अंबुवाहनम स्रोतसम तालुमूलम क्लोममचं. तेव्हा शरीरातलं वॉटर मेटाबॉलिझम, ज्याला मॉडर्नच्या भाषेमध्ये जर का अगदीच सांगायचं झालं तर म्हणता येईल, परंतु त्याला त्याच्या भाषेमध्ये जाण्यापेक्षा चरकांनी उदकाचा विचार आणि तेच उदक कुठं कुठं स्वेदामध्ये, मूत्रामध्ये, पुरुषामध्ये कसं कसं जातं, तेव्हा त्याला काय काय नाम धारण करतं आणि ते किती किती अंजली असतं, हा सगळा शरीरस्थानातला तो श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. तो तुम्ही बघून घ्याल. तर मनाचा संबंध या ठिकाणी अंबुवह स्रोतसाशी आहे आणि त्याच्यामध्ये भय हा हेतू आहे. कारण पुन्हा वाग्भट सूत्रस्थानामध्ये ते जे काही आपण तत्र द्रव्यम गुरुस्थळ स्त्रीलिंग गुणोत्पन्नम पार्थिवम गौरवस्थ हे संघातोपचम द्रवशीत गुरुस्निग्ध मंद सांद रसोलपणम आप्यम स्नेहन विश्वंद क्लेद प्रल्हाद बंधकृत. त्यामुळे मनाला आल्हादन करणं हे त्या ठिकाणी जलमहाभूताचंच कर्म आहे. वाग्भट सूत्र 9 मध्ये ही जी काही पंचमहाभूतांची कर्म आलेली आहेत त्यामध्ये आप्यम स्नेहन विश्वंद क्लेद प्रल्हाद बंधकृत. त्यामुळे प्रल्हाद, मनाला प्रकर्षेण आल्हाद देणं, ही जी काही घटना आहे ती जलतत्वाचीच आहे असं महाभूतांच्या लेवलला सांगितलेलं आहे. आणि इंटरेस्टिंगली इथं स्रोतदृष्टीचं ही तुमच्या समोर स्लाइड आहे, तर त्याच्यामध्ये अंबुवह आहे, रसवह आणि स्वेदवह आहे. आणि मी म्हटलं की स्लाइड मध्ये घालायचं राहिलं पण रक्तवह पण घेता येईल, संताप वगैरे तसे हेतू आहेत, संदर्भ मिळतील. तर हा सगळ्या जलीय धातूंचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला मिळतोय. आणि पुन्हा जलतत्वाचा मनाशी जो संबंध आहे तो सौम्य या गुणाच्या अर्थाने पण आहे. जल म्हणजे वॉटर अशा अर्थाने तो लगेच घ्यायचा नाहीये. कुठल्या तरी सरोवराच्या किनाऱ्यावरती बसल्यानंतर मनाला प्रसन्न वाटतं, तर ते खरोखर वाटतं आणि ते पाण्याकडे बघून वाटतं हे खरं आहे. परंतु जल हे महाभूत हे तत्व म्हणून त्याच्याकडे बघायचंय, त्याला वॉटर अशा अर्थाने त्याच्याकडे बघायचं नाही, त्याच्याकडे महाभूत या अर्थाने बघायचंय. आणि मग या जलमहाभूताचे गुण जेव्हा आपण बघायला जातो तेव्हा काय ते गुण, तर तत्र द्रव्यम गुरुसुलस्थिरगंध गुणोर्पणम पार्थिवम गौरवस्थैर्य संघातोपचारम द्रव शीत गुरुस्निग्ध मंद सांद्र रसोलवणम. हे जे काही सगळे गुण आहेत, द्रव शीत गुरु स्निग्ध मंद सांद्र रसोलवणम, आणि हे रसोलवणत्व आहे त्याच्यामध्ये. आप्यम स्नेह न विश्वंद क्लेद प्रल्हाद बंध. त्यामुळं मनसो चंद्रमा जाता हे जे काही म्हटलेलं आहे सगळ्याकडे शास्त्रामध्ये वगैरे, तर त्याचा मनाचा स्वामी हा चंद्र आहे आणि त्या सोमतत्वाशीच त्याचा संबंध आहे. आणि हे सौम्यत्व जलामध्ये आहे या अर्थाने इथं हे संदर्भ येत आहेत. रसवह स्रोतसामध्ये पुन्हा अचिंत्य विषयांचं चिंत्य विषयांचं अतिचिंतन करणे. आपण मगाशी बोललो की चिंत्य विषयांचं सुद्धा अतिचिंतन करून रस बिघडतो. आपण तर अचिंत्य विषयांचं अतिचिंतन करतो सोशल मीडियामध्ये, तर त्या रसावहाचं काय होत असेल. आणि स्वेदवह स्रोतस हे खूप महत्वाचं बाबांनो. क्रोध शोक भय, क्रोध शोक भय तथा हे 3 मानसभाव स्वेदवह स्रोतस बिघडवतात. स्वेदवह स्रोतस हे खरं तर खूप दुर्लक्षित स्रोतस आहे. काय आहे म्हणजे आपल्याकडं आपण ते जे काही सगळी रचना जी काही केली आहे ती सगळी मॉडर्नचं फ्रेमवर्क डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे. म्हणजे वर्गात मी नेहमी असं म्हणतो की BMS कॉलेजमध्ये आपण आयुर्वेद नाही शिकत, आपण आयुर्वेदाचे असे काही तुकडे शिकतो की जे कुठेतरी मॉडर्नशी मॅच करू शकतात. एवढेच तुकडे आपण शिकतो. म्हणजे आपण आयुर्वेदामध्ये कृमीच हृदरोगाचा विचार आमच्याकडे येतच नाही, किंवा आपण आत्मा आणि त्याचं नक्की काय क्लिनिक मध्ये उपयोग आहे हे सगळं कॉलेजमध्ये कुठेच येत नाही. पण मग ते पांडू आणि अॅनिमियावरती मात्र 4-4 प्रोजेक्ट चालू असतात कॉलेजमध्ये. त्यामुळे आपल्याकडे आपण आयुर्वेदाचे असे तुकडे की ज्यांना काहीतरी मॉडर्न मध्ये पॅरलल्स आहेत तेवढेच आपण त्या ठिकाणी बघत असतो. बाकी आपण आयुर्वेद हा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी बघायचा राहतो. आणि त्यामुळे स्वेदवह स्रोतस हे दुर्लक्षित का राहतं बाबांनो, तर त्या स्वेट ग्लँड ज्या आहेत ना बाबांनो, मी फिजिओलॉजी शिकवतो, त्या 1200 पानाच्या गायटन मध्ये स्वेट ग्लँड 2 पानामध्ये गुंडाळलेले आहेत. त्याच्यामुळे स्वेट ग्लँडला मॉडर्ननी जेवढं महत्व दिलंय, काय ते ऍपोरिन ग्लँड, ऍपोक्राइन ग्लँड वगैरे वगैरे, तेवढं महत्व दिलंय म्हटल्यानंतर मग दुर्दैवाने आपल्या आयुर्वेदाच्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये पण स्वेदवह स्रोतस कुठंच येत नाही. पण ते खूप महत्वाचा स्रोतस आहे, कारण स्वेदवहानम स्रोतसाम मेदोमूलम लोमकूपाश्च. थोडस विषयांतर करतोय पण असू देत, की स्वेदवहानम स्रोतसाम मेदोमूलम लोमकूपाश्च. एका बाजूला मेद आहे, लोमकूप आहे,
पुणे स्कूल ऑफ थॉट मध्ये आपण जे आयुर्वेदिक ज्या मंडळींनी शिकलेलं आहे त्यांना ही गोष्ट माहिती असेल. आम्हाला युजी मध्ये पावसकर सरांकडून हे शिकायचं भाग्य लाभलं वर्गामध्ये, की स्नान हे दीपन का आहे. तर ते नुसतं स्नान दीपन नाहीये, ते अभ्यंग आणि फॉलोड बाय गरम पाण्याचं स्नान ते दीपन आहे. आणि ते होत असताना तो स्नेह तुम्ही, अभ्यंगाचा स्नेह हा तुम्ही लोमकूपांवरती लावलेला आहे. स्वेदोवस्त्रचं मूलस्थान काय लक्षात घ्या. स्वेदोवानंतर तसं मेदो मूलम लोमकूपाश्च. मेदोमूलम म्हणजे काय, पुन्हा मेदोमूलम वृक्क वपावनं, म्हणजे पुन्हा ते सगळं जठराग्नीच्या आसपासचे हे सगळे शारीरिक घटक आहेत, अवयव आहेत. कारण पुन्हा अग्नीसाठी स्नेहाची आवश्यकता असते म्हणून तशी ती रचना केली गेली. त्यामुळे स्वेदोवस्त्रचं एक मूलस्थान मेद आहे आणि दुसरं मूलस्थान काय आहे बाबांनो, तर ते लोमकूप आहे. आणि ह्या लोमकूपांवरती तुम्ही केलेला अभ्यंग आणि फॉलोड बाय गरम पाण्याचं स्नान, त्यामुळं तो एका मूलस्थानाचा संबंध दुसऱ्या मूलस्थानाशी जाऊन त्या मेदाचं काम, जठरस्थ मेदाचं म्हणजे ती जी काही वपा उदरस्थ तैलवर्तिका आहे, तिचं कार्य हेच आहे की त्यातला आतला अग्नी संदुक्षित ठेवणं. कारण स्नेहमेव परविद्यात दुर्बलानं दीपनम असं चरकानी ग्रहणी चिकित्सेमध्ये म्हटलेलंच आहे. त्यामुळं अभ्यंगाचा स्नेह हा लोमकूपांना लावलेला त्या ठिकाणी त्या जठरस्थ स्नेहापर्यंत जाणार आहे आणि अग्नीची प्रदीप्ती होऊन स्नान हे दीपन होणार आहे. ही गोष्ट जे लोक पुणे स्कूल ऑफ थॉट मध्ये आयुर्वेद शिकलेले आहेत, आम्ही हे पावसकर सरांकडून युजी मध्ये अगदी वर्गात कॉलेजमध्ये शिकलो. बाहेरही म्हणजे काय वेगवेगळ्या इन्फॉर्मल डायसेस वरती त्यावेळी कोलटकर सरांचं जो घर होतं आणि तिथं जे काही सगळं टीका वाचन वगैरे चालायचं वेगवेगळं, तर त्यावेळी किंवा टीमवीचा तो जो जुना जो भूताचा वाडा होता, पूर्वीची जुनी बिल्डिंग, आता त्या ठिकाणी नवीन बिल्डिंग आहे, त्या सगळ्या ठिकाणी शिकलो. तर त्यावेळी स्नान हे दीपन काय हे या अर्थाने उपपत्ती लावून आम्हाला युजीच्या डेज मध्ये शिकायला मिळाली. आपल्यापैकी काहींना माहिती नसेल म्हणून मी हे आज पुन्हा एकदा सांगितलं की या हिशोबाने स्वेदोवस्त्रतस हे खूप महत्वाचं आहे. आणि स्वेदोवस्त्रतस मला जास्ती महत्वाचं का वाटतं, तर चरकाच्या विमानस्थानामध्ये स्वेदोवस्त्रताची दृष्टी हेतू आणि त्यानंतर दृष्टी लक्षणं जेव्हा आपण बघायला जातो ना, तेव्हा त्याची लक्षणांमध्ये काय लक्षात घ्या, अस्वेदनम अतिस्वेदनम, त्यानंतर पार्श्यम, माझ्याकडे तर ग्रंथ नाहीये समोर, परंतु पारुष्यम अतिश्लक्षणताम आणि मग परिदाहमच, एवढी 5च लक्षणं सांगितली. तर या ठिकाणी ही गोष्ट निश्चितपणे अंडरलाईन करून घेण्याजोगी आहे की अस्वेदनम अतिस्वेदनम. स्वेदने उष्ण हा क्लिअर कट परिभाषा आहे, स्वेदने उष्ण ही परिभाषा आहे आपली. त्यामुळं अस्वेदन आणि अतिस्वेदन ही एक जोडी, आणि दुसरी जोडी आहे पारुष्यम अतिश्लक्षणता. म्हणजे स्वेदवस्त्रच बिघडलं तर पारुष्य तरी येतं, अतिश्लक्षणता तरी येते, अतिस्वेद तरी येतो, किंवा अल्पस्वेद तरी येतो. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे की उष्ण शीत आणि स्निग्ध वृक्ष या दोन महत्वाच्या शारीर जोड्या, किंबहुना अष्टविध वीर्यामध्ये जे काही 8 गुण सांगितलेले आहेत, त्यातल्या पण महत्वाच्या असणाऱ्या ह्या 2 जोड्या, की कोणत्या 2 जोड्या, उष्ण शीत आणि स्निग्ध वृक्ष, यांचं नियमन हे कुठेतरी स्वेदोवस्त्रतसातूनच होतंय की काय असं म्हणायला निश्चितपणे वाव आहे. कारण पुन्हा स्वेदोवस्त्रतसा मेदोमूलम आहे आणि तो मेद पुन्हा बऱ्यापैकी बॅलन्सिंग करणारा, एका बाजूला रसरक्तमांस, एका बाजूला अस्थिमज्जा शुक्र असा तो धातू आहे. एनिवेज मी थोडासा शारीर विचारामध्ये घुसलो, कारण स्वेदोवस्त्रतसाचा दृष्टी हेतू म्हणून आपण इथं क्रोध शोक भयाकडे बघत होतो. तर स्वेदोवस्त्रतस हे दुर्लक्षित असल्यामुळे मी थोडीशी जाता जाता कमेंट केली. तर ते असं बॅलन्सिंग करणारं उष्ण शीत आणि स्निग्ध वृक्ष या महत्वाच्या जोड्या बॅलन्स करणारं शरीरातलं स्रोतस, ते बिघडवण्यामध्ये क्रोध शोक भय हे हेतू आहेत. याचा अर्थ आपल्याला मानसभावांना निश्चितपणे संप्राप्तीमध्ये समजून घेण्यामध्ये आणि चिकित्सा द्रव्य निवडण्यामध्ये आपल्याला महत्व दिलं पाहिजे. नेक्स्ट स्लाइड कडे आपण जाऊयात. मन आणि शारीर गुण हे खरं तर ऑनेस्टली स्पीकिंग खूप सुंदर पुस्तक आहे. मन आणि मला वाटतं आयुर्वेदीय मन विचार का, असं काही टायटल मला आठवत नाहीये, आदरणीय रमेश नानल सरांचं पुस्तक आहे. तर त्याच्यातून आणि गुणांचा विचार करणारे बाकी जे काय आहेत, गुणविशेषांक आणि बाकी वगैरे वगैरे वगैरे, अशा सगळ्यातून केलेलं खरं तर हे कंपायलेशन आहे. ही जी समोरची स्लाइड आहे ती म्हणजे ओरिजिनली ती माझी असे मी म्हणणार नाही, ते संकलन आहे. मी जस्ट त्याच्यातून आय विल जस्ट गो थ्रू. गुरु
हा तर्पण ही जी काही घटना आहे, कारण ही पुन्हा शारीर मानस ह्या पुढे एक स्लाइड मध्ये मी केलेलं आहे की जे शारीर मानस अशा बॉर्डरवरची सिम्पटम्स आहेत किंवा घटना आहे, तर तर्पण ही पुन्हा मनाशी संबंधित आणि प्लस शरीराशी संबंधित घटना आहे. अवसाद कर, ग्लानी कर. अवसाद हा पुन्हा मन शारीर घटना आहे. ग्लानी ही पुन्हा तशीच आहे. वाजीकरण बृहण आणि तृप्तिकर असा हा गुरुगुणाचं मनाच्या लेवलला कार्य आहे. द्रव्य पटकन समोर डोळ्यासमोर येणारी म्हणजे म्हटलं तर शतावरी आनंद आणि अनंत आहे. तर ती गुरु आहेत म्हणून तर त्याचे कल्प वापरायची आपल्याकडे परंपरा जास्ती आहे. त्याच्यानंतर पुढचा लघु आहे, तो चपलगती करणार आहे, चपल चेष्टा करणार आहे, त्यामुळे तो मनाला अस्थैर्यकारक असेल. त्यामुळे स्थिरता जेव्हा मनाला द्यायची असेल तेव्हा आपल्याला गुरुगुणाचा विचार करावा लागेल. शीत आपण बघितलं आल्हादकर आहे. मूर्छाहर आहे, मूर्छाकर उष्ण गुण आहे आणि मूर्छाहर मात्र शीत गुण आहे आणि तृषाहर पण आहे. आणि मग शीत म्हटल्यानंतर लगेच समोर येणार आहे आणि मनोभावावरती जाऊ शकतील अशा गोष्टी म्हणजे दुर्वा आहे, यष्टी आहे, ब्राह्मी आहे. मला वाटतं दुर्वाचा कल्प आणि ब्राह्मीचा कल्प मध्ये आहेतच. उष्ण गुण आहे हा असुखकारक सांगितलेला आहे, मूर्छाकारक आहे, तृष्णाकारक आहे, संतापकारक आहे, वैचित्यकारक आहे, ग्लानीकारक आहे. इथं बॅड हॅबिट्स हा शब्द मुद्दामून मी घातलाय कारण सगळी जी काही व्यसनं आहेत ती सगळी उष्ण गुणाची आहेत. तंबाखू आहे, दारू आहे, हे सगळे जे काही प्रकार आहेत त्याचा शरीरावरती परिणाम होत असताना अष्टविध वीर्यांमधली जी काही गुणांचा विचार करावा लागतो त्यासाठी उष्ण गुणाचा महत्वाचा विचार करावा लागतो आणि म्हणूनच मग ती ग्लानीकारक, वैचित्यकारक आणि संतापकारक असे होतात. आणि मग ते एवढे अल्कोहोलिक पेशंट त्यांचे मनो कशी अवस्था झाली असते आणि ते कसे डिप्रेस्ड आणि कसे काय काय वगैरे असतात ते आपण बघतो क्लिनिकली. स्निग्ध गुण हा महत्वाचा आहे, स्नेहकारक आहे कारण मनाचा संबंध स्नेहाशी येईल. सुखकारक आहे, मार्दव देईल, मृदुता देईल. अवसादकारक नाही, ही स्लाइड ही गुरुचं पुन्हा एकदा त्या ठिकाणी कॉपी पेस्ट झाली. स्निग्धच्या पुढे स्निग्ध तेवढाच होता. स्नेहकारक, सुखकारक आणि मार्दवकारक. लघु पुन्हा आय गेस ह्या सगळ्याच ही पुन्हा एकदा खाली ही झालेली आहे. याच्यात फक्त आता आपण सगळ्यात खाली फक्त जाऊयात. स्निग्ध गुण जो आहे ना तो स्नेहकर, सगळ्यात खालची लाईन बघा, स्नेहकर सांगितलेला आहे, सुखकर सांगितलेला आहे आणि मार्दवकर आणि मैत्र भावचिंतक म्हटलेलं आहे. आता हा नक्की कुठला संदर्भ मी नाही सांगू शकणार. मी हे नानल सरांचं पुस्तक आणि गुणविशेषांक आणि असं बऱ्याचशा ठिकाणचं कंपाईल करून ही स्लाइड बनवलेली आहे. त्याच्यानंतर पुढे आपण जाऊयात ते म्हणजे वृक्ष गुण. नेक्स्ट स्लाइड प्लीज. वृक्ष गुण आहे हा अवृक्ष आहे, पीडन करणार आहे, शोषण करणार आहे आणि स्तंभन करणार आहे. तर स्तंभन ही घटना खरं तर फक्त शरीराच्याच लेवलला घ्यायची का, की त्याला मनाच्या लेवलला सुद्धा घेऊन अल्टर डिसिजन मेकिंग हे त्या वृक्ष गुणामुळे झालं असं मांडता येऊ शकेल का? हा खरं तर मी फक्त विषय मांडतोय. हा जास्ती संहिता आणि चिकित्सा यातल्या अधिकारी व्यक्तींनी ह्याच्यावरती खरं तर कन्क्लूड करावं. परंतु मला एक असं वाटलं की स्तंभन ही जी काही घटना आहे की अडखळणं, तर वृक्ष गुणाचं जे काही स्तंभन संबंध जो येईल तर तो मनावरती सुद्धा अशा पद्धतीने येईल का? मला वाटतं पुढची स्लाइड घेता प्लीज. नेक्स्ट स्लाइड प्लीज. वृक्ष गुणाच्या इथं मी आहे. वृक्ष गुणाच्या इथे मी आहे. हा, थँक्यू. तीक्ष्ण, तीक्ष्ण गुणाचा सॉरी मंद, मंद हा एक खूप महत्वाचा गुण आहे कारण तो चिरकारित्व त्याच्यातून येणार आहे. तीक्ष्ण पराक्रमकारक आहे, शीघ्र प्रतिकार आहे. हा अपोजिट टू भय आहे कारण ती जे काही चरकानी वातपित्त कफाची ती जी काही कर्म चरक सूत्राचा 12 मध्ये देऊन ठेवलेली आहे तर तिथे त्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यामुळे भय, प्रसाद हे सगळ्या जोड्या तिथून बघून घ्या. विगृह्य वक्तृत्व आणि मेधा आणि निपुणमती ही प्रकृतीशी संबंधित लक्षणं पण तीक्ष्ण गुणातून येत आहेत. स्थिर गुण हा गती हानिकारक आहे, त्यामुळे तो मनाची पण गती हानी करण्यासाठी स्थिरच गुण येईल. चल गुण आहे तुमच्या समोर, प्रेरण करणं जे काय आहे मनाचं कर्म ते चल गुणातून होणार आहे. स्थूल गुण पुन्हा एकदा बंधकारक आहे. मनयो मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष, भगवद्गीतेचा हा फेमस श्लोक आहे. सूक्ष्म गुण पण महत्वाचा आहे. हा आग्नेय गतिवर्धन करेल आणि जाड्य हरण करण्यासाठी आपल्याला सूक्ष्म गुण लागेल.
मालिन्य हर सूक्ष्म गुण आहे. लक्षात घ्या, उन्माद अपस्माराच्या चिकित्सेमध्ये शोधनाचाच भाग महत्वाचा आहे. रादर शमनकल्प अगदी म्हणजे काय खूप काही येतच नाहीयेत. मृतकल्पना सोडून तर वेगळं काही येतच नाहीये. तर मालिन्य हरत्व ही जी काही गोष्ट आहे ती करण्यासाठी आपला सूक्ष्म गुण पुन्हा एकदा लागतो. आणि सांद्रमध्ये प्रसादने सांद्र हा प्रसादन करणं ही जी काही घटना आहे, सांद्रचा अर्थ फक्त विस्कॉसिटी कमी जास्त एवढंच शारीर नसून तो प्रसादने सांद्र या अर्थाने मनाशी पण लावून घेण्याजोगा आहे. या हिशोबाने एक विंशती गुण आणि त्याचा मनावरती येणारा संबंध या हिशोबाने ही मांडणी करता येऊ शकते. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता आपण दोष आणि मन, धातू आणि मन असं थोडस रॅपिड फायर बघूयात. वाताचा उत्साह, चेष्टा, नियंता प्रणेताच्या मनसः असणं, इंद्रियाणाम उद्योजक असणं, हर्षाची योनी म्हणून पुन्हा एकदा वातालाच सांगितलेलं आहे चरकसूत्र 12 मध्ये. पित्तामध्ये प्रसाद, त्यानंतर हर्ष, शौर्य, मेध्य कर्म. पित्तामध्ये बेसिकली साधक पित्ताचा संबंध आहे. साधक पित्ताचा सगळ्या श्लोक आणि त्या सगळ्या अकॅडमिक गोष्टी आपल्याला माहिती आहेत. साधक पित्ताच्या बाबतीत बोलायचं झालं तर क्षय पण बघावा लागतो बरं का. म्हणजे आपल्याला असं खूप वेळेला आपण हे लक्षात घेतो की पेशंट चिडचिडा आहे, पेशंट खूप तो रागावणारा आहे, मग त्याच्यामध्ये आपण दुर्वाचा कल्प देऊयात, हे करूयात ते करूयात. साधक पित्ताचा खूप आपण लक्षात घेतो. मग ते ब्लड प्रेशर बघतो, याव त्याव वगैरे वगैरे. त्याचे ते पेशंटचे नातेवाईक पण सांगतात की हे खूप चिडतात वगैरे वगैरे. आपण दुर्वा, ब्राह्मी, यष्टी सगळं आपल्या बाटल्यांकडे हात जातो. परंतु साधक पित्ताचा क्षय ही पण खूप महत्वाची घटना आहे. कारण तो जो काही बुद्धिमेधा अभिमानाध्येय अभिप्रेतार्थ साधनात माणसाला किंबहुना कुठल्याही प्राण्याला जगण्यासाठी म्हणून लागणारा जो काही बेसिक अभिमान आहे, कारण तो असल्याशिवाय तो जगू शकणार नाहीये, तो अभिमान देणं ते त्या उष्ण तीक्ष्ण साधक पित्ताचं कर्म आहे. आणि खूप वेळेला असं आढळतं की 45-50 वयाचे लोक तर ते सगळे त्या सिस्टीम मध्ये त्यांना स्वतःच्या व्हॉइसला काहीच किंमत नाहीये हे जेव्हा लक्षात येतं आणि मग जग म्हणेल तसंच जगायचंय हे लक्षात घेऊन तशा पद्धतीने जगायची सुरुवात झालेली असते. आणि मग कुठेतरी कसलाच काहीच व्हॉइसच राहिलेला नसतो आणि त्याचा संबंध कुठेतरी शारीर मानस भावांशी पण असतो आणि बाहेरच्या परिस्थितीशी पण असतो. तेव्हा अशा वेळी हा मनुष्य काहीच स्टँडच घेत नाहीये. हा मनुष्य काहीतरी स्टँड घेऊन उभं तर राहिलं पाहिजे या क्षणी, असं जेव्हा ते आपल्याला डेस्परेटली जे काही वाटतं तर हे वाटणं साधक पित्तातून आहे. आणि त्याचा क्षय झालेली सुद्धा अवस्था आपल्याला क्लिनिकली लोकांमध्ये बघायला मिळते. त्या ठिकाणी माक्याचा कल्प खूप छान उपयोगी पडतो. माका उष्ण आहे तेव्हा साधक पित्ताचा क्षय सुद्धा बघावा लागतो. नुसतंच क्रोध करणारी व्यक्ती आणि मग त्याच्यामध्ये आम्ही काय ब्राह्मी वापरली, यष्टी वापरली, दुर्वा वापरली असं जे आहे त्याच्या बरोबरीने तो क्षय पण आहे. कफाच्या कर्मांमध्ये स्लाइड आहे तुमच्या समोर. बल आहे, क्षमा. क्षमा हा पुन्हा खरं खूप मानसभाव महत्वाचा आहे. कारण टू फॉरगिव्ह ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण फॉरगिव्ह करायचं राहतं आणि मग ती मनातली ती सगळी कुढी सगळं कुढत जाणं आणि मग ते कुढत जाऊन मग वेगवेगळ्या त्याचं पुढच्या माझ्या स्लाइड्स मध्ये येईल की त्याचा इम्युनिटीशी कसा संबंध आहे, त्याचा हार्मोनल कसा संबंध आहे, त्या सगळ्या संबंधांशी ते येऊन जातं. आणि त्याच्यामुळे क्षमा हे खूप महत्व आहे. आणि मग ती क्षमा कशातून आहे? ज्ञानेश्वरीतला एक रेफरन्स आहे की क्षमा जयाची पृथ्वी. म्हणजे संतांचं वर्णन करत असताना त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की संत कसे आहेत की त्यांच्यामध्ये त्यांची क्षमा म्हणजे साक्षात पृथ्वी आहे. आयुर्वेदामध्ये पण आपण जर का बघितलं तर मांसाहारतेच्या लक्षणांमध्ये क्षमा येतं. मांसाहारतेच्याच लक्षणांमध्ये अलोलुपत्व पण येतं. कारण अति हाव असणं, मला हेही हवंय तेही हवंय. मी जेव्हा लहान होतो बारामतीला तेव्हा मला अगदी व्यवस्थित आठवतंय, मला टी शर्ट जर का विकत घ्यायचं असेल तर मला बारामतीला जावं लागायचं. मग ते छोटस दुकान असायचं. मग तिथे गेल्यानंतर तो दुकानदार विचारायचा, हा काय पाहिजे? टी शर्ट पाहिजे. सांगा कसं पाहिजे? चट्ट्यापट्ट्याचं पाहिजे का चौकोनी पाहिजे का प्लेन पाहिजे? मग आम्ही आपला काहीतरी विचार करून म्हणायचो की हा नाही मग चट्ट्याचं पाहिजे. मग तो चट्ट्याचे तो 2-3 तो त्यात समोर टाकायचा, त्यातलं काहीतरी एखादी वस्तू घेऊन आपण घरी यायचो. आज परिस्थिती काय आहे? आज आपल्याकडे थाउजंड्स ऑफ स्क्वेअर फूटचे मॉल्स आहेत आणि त्या मॉलमध्ये इच अँड एव्हरी शर्ट इज डिस्प्लेड. या मागचं गणित काय आहे बाबांनो? लक्षात घ्या, या मागचं गणित मानवी भावना या दोनच महत्वाच्या आहेत.
एक भय आणि दुसरी लोभ. या दोनच भावनांवरती जगातले सगळे व्यापार चालू आहेत. भय ही भावना जेवढी असेल तेवढा तो माणूस अधिक भयग्रस्त होईल आणि मग तो पैसे नाही, अगदी मी SBI मध्ये पण नाही ठेवणार किंवा बँक ऑफ इंडियात पण नाही ठेवणार, मी पोस्टातच ठेवीन, मला 4% पुरे. असं जेवढा भय हा फॅक्टर असेल तेवढा तो इकडे जाईल. आणि जेवढा लोभ हा फॅक्टर येत जाईल तेवढा तो अगदी डे टू डे ट्रेडिंग मध्ये उतरेल. थोडा मध्यम विचार करणारा असेल, लोभ आणि भय याचा बॅलन्स असेल तर तो काय तुमच्या SIP मध्ये वगैरे पैसे गुंतवेल. त्यामुळे जगात जे काही सगळे व्यापार चालू आहेत त्याच्यामध्ये मनाच्या ह्या दोनच भावना महत्वाच्या आहेत. एक भय, आता जे काही करोना आणि मास्क विकतायत आणि हे विकतायत आणि ते विकतायत, त्यातला जो काही बाजार आहे त्याच्यामध्ये भय हा कंपोनंट किती मोठा आहे आपण बघतो. आणि दुसरा लोभ. तर हा जो लोभ आहे तो लोभ टाळण्यासाठी आणि त्याच्यातून प्रज्ञापराग टाळण्यासाठी आपल्याला शरीरामध्ये धातूंच्या स्तरावरती मांस चांगलं असणं आवश्यक आहे. आणि क्षमेतून खरं तर हा विषय निघाला म्हणून मी थोडासा एलॅबोरेट केला, हा कुठल्या स्लाइड मध्ये नव्हता. परंतु क्षमा आणि अलोलुपत्व, कारण लौल्य हे पुन्हा रूप म्हणून तुम्हाला ते ग्रहणीमध्ये येतं, यक्ष्म्यामध्ये, म्हणजे जिथं जिथं ग्रहणी आणि यक्ष्म्यामधलं साधर्म्य हेच आहे की शरीराचा सार म्हणून पोषण करणारं जे काही आहारातलं तत्व आहे ते तिकडं बस्ती वाटे स्निग्धांश तिकडं बाहेर पडतो मूत्रातून, आणि इकडं सारगिट्ट विवेचनच चांगलं न झाल्यामुळे तो मलातून बाहेर पडतोय आणि त्याच्यातून शरीराचं पोषण कमी पडून मग ते लौल्य हे लक्षण म्हणून येते. तेव्हा लौल्य ही जी काही घटना आहे ती मांस दुर्बल असण्याशी आणि पृथ्वी तत्व कमी असण्याशी संबंधित आहे. आणि लौल्यातूनच हेतू व्याधींचे सेवन केलं जाणं आणि प्रज्ञापराध होण्याची शक्यता ही जास्ती असते. त्या हिशोबाने हा सगळा संबंध कफाचा आहे आणि कफातूनच आपण मांसाकडे गेलो आणि पृथ्वी महाभूताकडे गेलो आणि हा विषय थोडासा समजून घ्यायचा प्रयत्न केला. नेक्स्ट स्लाइड प्लीज. देवदत्त सर, काय करूयात, म्हणजे 1 वाजायला 5 मिनिट बाकी आहेत, काय करायचंय? वेळ अजून तुम्हाला हॅलो. लागणार आहे. मला वाटतं नाही, म्हणजे आज म्हणजे गुंडाळू मी शकत नाही, हे उद्याच्याला मी थोडस घेऊ शकेन असं, म्हणजे आता मी अगदी 10-15 मिनिटात सुद्धा गुंडाळ का 10-1 मिनिटात वगैरे करू? किती मिनिट मी करू शकतो एवढंच सांगा. 15 मिनिटात. बर, 1-2 मिनिटं मी या स्लाइड किती आहेत बघतो. नाही, मग मी 5-1 मिनिटात मी थांबतो, उद्याच्याला राहिलेलं थोडं घेऊन मग वेगळं काहीतरी घेतो. ठीक आहे. हा, मानस भाव, या ठिकाणी आपण दोषांचा आणि मनाचा संबंधावरती काही जाता जाता कमेंट्स केल्या आधीच्या स्लाइड मध्ये. पुढची स्लाइड आताही तुमच्या समोर आहे, त्याच्यामध्ये एक भाव फक्त उदाहरण म्हणून घेतलेला आहे की आपण मगाशीच भयाची व्याख्या बघितली. की भयाची व्याख्या काय आहे? एन्झायटी म्हणजे भय नाही. लक्षात घ्या बाबांनो, हे म्हणजे हे कशाला काहीतरी एक इंग्लिश शब्द मारायचा किंवा गुगलवरती ते काहीतरी काढायचं आणि मग ते गुगलवरचं खरं आहे, मला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाहीये. अश्वगंधा अँटी डिप्रेसंट आहे हे गुगलवरती सांगितलेलं आहे, ते अगदी खरं आहे, त्याच्यासाठीचे खूप व्हॅलिड पेपर्स आहेत, ते सगळं मी नाकारत नाहीये मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्याला ते नाकारायचं नाहीये. परंतु अश्वगंधा अँटी डिप्रेसंट आहे असं म्हणत असताना डिप्रेशनची कोणती व्याख्या वापरली गेली आणि आपल्याकडे भय, क्रोध, शोक, उत्कंठा या सगळ्याच्या नक्की शेड्स त्या ठिकाणी परिभाषामध्ये एक्सप्लेन करण्यासाठी टीकाकारांनी त्या काय एक्सप्लेन केलेल्या आहेत, यातले ग्रे एरिया स्पष्ट असणं जास्त महत्वाचं आहे. आपल्याला बाहेरचं जग जे काही चालू आहे ते नाकारताच येणार नाहीये. अश्वगंधा अँटी डिप्रेसंट आहे आणि डिप्रेशन हा शब्दच आयुर्वेदात नाहीये, मला डिप्रेशन हा शब्दच मान्य नाही असं आज आपण म्हणू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. आपल्याला एवढंच करता येऊ शकेल की डिप्रेशनची त्यांची व्याख्या काय होती आणि ते आयुर्वेदात कुठं बसते. आणि मग भयवरून मी हे बोलायची मी सुरुवात केली की भय म्हटलं की लगेच त्यासाठी काय एन्झायटी, म्हणजे मी भयला काय तुमची ती चाऊस डिक्शनरी आणि कसल्या कसल्या त्या डिक्शनऱ्यांमध्ये जर मी जाऊन बघितलं तर मला कदाचित भयला एन्झायटी हा शब्द मिळेल. परंतु एन्झायटीची त्यांची संकल्पना काय आहे, एन्झायटीचे त्यांचे पेपर्स जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा लक्षात येतं की हे भय नाहीच आहे. एन्झायटी म्हणून जे काही मॉडर्न सायकेट्रीला अपेक्षित आहे ते भय नाहीच आहे, ते काय आहे, ती फक्त उत्कंठ आहे.
मग भय म्हणजे आपलं भय काय, तर आपलं भय अपचार अनुसंधान दैन्य, की मला माहितीये मी हे चुकीचं करतोय, तरी सुद्धा मी ह्या काड्या करून ठेवतोय, हे मला माहितीये, आणि मग साला मीच ह्या काड्या करून ठेवलेल्या आहेत, उद्या हे पब्लिकला कळणार की हे म्हणजे हे मीच केलेलं आहे, आणि कधी ना कधी हे माझ्या अंगावरती परत शेकटणार आहे हे प्रकरण माझ्यावरती, ह्याची मला बोचणी लागते, आणि त्याच्यातून जे काही माझं दैन्य येत आहे बाहेर दिसणार किंवा आतमध्ये शरीराला खराब करणार, ते म्हणजे भय आहे. तेव्हा परिभाषा ही लक्षात घ्या बाबांनो, परिभाषा खूप महत्वाची. तेव्हा भयाची ही परिभाषा झाली. भय हे पुन्हा मागाशी मी बोलता बोलता बोललो तसं वाताच्या प्रकोपाचा पण हेतू आहे आणि लक्षण पण आहे, आणि म्हणून ते विशियस सायकल होत जाते. म्हणजे भय आहे म्हणून वात प्रकोपाची चेन मेंटेन राहते, आणि भय आहे म्हणून वात प्रकोप झाला, आणि वात प्रकोपाचं रूप म्हणून पुन्हा भयच व्यक्त होतं. त्यामुळे भय आणि शोक ह्या दोन्हीचा दुर्दैवाने वाताच्या बाबतीत हा विशियस सायकल चालू राहतो. पर्टिक्युलरली व्यानाचा प्रकोप या ठिकाणी होतोय, त्याच्यामुळं मग कुष्ठ असेल किंवा ज्वर असेल किंवा हृदरोग असेल, असे व्यानाशी संबंधित जे काही व्याधी आहेत तिथं आपल्याला भयप्रतिमीय गोष्टींचा विचार करावा लागेल. भय म्हणजे बघा ना तुम्ही, हे बघा, मी एखाद्याला बॉस त्या ठिकाणी फायर करतोय किंवा बॉस फायर करतोय, ठीक आहे, ती गोष्ट आपण मस्तपैकी मध्यमवयीन लोक आपण मस्तपैकी एन्जॉय करतो. आपण शाळेतलं एखादं छोटस बच्चू पिल्लू घेऊयात की जे त्याला ती टीचर अशी फायर करते, आणि ते पोरग बिचार असं उभं असतं मान खाली घालून. ते पोरग जे उभं असतं त्याचे तुम्ही हात बघितले का, त्याची बोटं त्यांनी अशी श्रिंक केलेली असतात. पायाची बोटं त्याची जी आहेत ना, त्याची पायाचा अंगठा असा त्यांनी श्रिंक केलेला असतो. काय आहे? भयामुळं त्या ठिकाणी मसलमध्ये कॉन्ट्रॅक्शन येते, साधी गोष्ट आहे. म्हणजे आतलं तर कॉन्ट्रॅक्शन सोडा, मग शाळेमध्ये फायर करणारा टीचर उभा आहे, तो ब्ला 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 करत त्या विद्यार्थ्याला, त्या 5 वर्षाच्या पोराला झापतोय, पहिली दुसरीतल्या पोराला, आणि ते पोरग उभं आहे, त्याची पाची बोट पायाची ती त्यांनी अशी श्रिंक करून घेतलेली आहे. हात पण त्यांनी असा श्रिंक केलाय, खांदा त्यांनी असा श्रिंक केलाय. खांदा बघा ना तुम्ही, आपण जेव्हा बिनधास्त असतो तेव्हा आपण खांदे आपले चालताना कसे असतात, आणि आपण आपल्या वर्किंग प्लेस मध्ये असतो, आपण आपल्या बॉस समोर असतो, त्यावेळी आपला खांदा कसा असतो. त्या ठिकाणी मसल्स श्रिंक होणं याचा संबंध भयाशी जर का हा स्केलेटल मसल वरती साधा डोळ्यांनी बाहेर दिसत असेल, याला कसला एक्सपेरिमेंट करायची गरज नाही, क्लिअर कट हा दिसत असेल, तर बाबांनो तुम्ही मला सांगा स्मूथ मसल वरती याचा काय परिणाम येत असेल. आणि हे सगळे स्मूथ मसल्सच तुमच्या ऑर्गन्स मध्ये आहेत, आणि म्हणून मग वाग्भट सूत्रस्थानामध्ये ते खाण्याचे जे काही नियम आहेत त्याच्यामध्ये जो क्रोधित आणि शोकित असेल त्यांनी मात्रायुक्त आणि पथ्यकारक आहार जरी घेतला तरी त्याला अजीर्णच होतं. अशा अर्थाचे आपल्याला संदर्भ वाग्भटामध्ये का मिळतात, तर तुम्ही पथ्यकारक, हा खूप महत्वाचा रेफरन्स आहे वाग्भट सूत्रस्थानातला, की तुम्ही पथ्यकारक खाल्लं आणि मात्रायुक्त जरी खाल्लं पण तरी सुद्धा तुम्ही हे करत असाल की ज्यामध्ये काही मानस घटना पण त्यांनी दिलेल्या आहेत, तर तुम्हाला ते पूर्णपणे पचणार नाहीये. याचा संबंध हा मसल तर एक गोष्ट झाली त्या स्टमक मध्ये असणारा, बाकी पण त्याचे खूप सारे संदर्भ आहेत, परंतु मी इथं भय आणि मसल एवढा एकच फक्त मांडणी करतोय. याचा अर्थ तेवढ्या एकाच वेळेने ते काम होतं असं घेऊ नका बाबांना. पुन्हा त्या वह्याचा स्टमक वरती, त्या वह्याचा ह्याच्यावरती खूप वेगवेगळ्या अर्थाने पण परिणाम होणार आहे, परंतु साधा दृश्य अगदी साध्या डोळ्याला दिसणारा परिणाम, तो काय परिणाम आहे, तर तो परिणाम आहे की त्या ठिकाणी तुमचं कॉन्ट्रॅक्शन होत आहे मसलचं, आणि ते मसलचं कॉन्ट्रॅक्शन ही जर का तुम्हाला स्केलेटल मसलला दिसत असेल, तर मित्रांनो त्या भयामुळं महास्रोतसामध्ये काय होत असेल, त्या भयाचा संबंध हा तुमच्या युरेटरमध्ये स्मूथ मसल्स आहेत. आणि मग आपल्याला माहितीये की श्व जे आहे दातारशास्त्रींनी बनवलेलं जे औषध आहे त्यामध्ये त्यांनी पाषाणभेद आणि धमासा आणि काही गोष्टी वाढवल्या आणि एक्स्ट्राच्या काही गोष्टींची भावना देऊन जो दातारशास्त्रींचा जो श्व झाला तो मनोभावांवरती जास्त उपयोगी पडतो, आणि नुसता गुप्सरत गुगळ तेवढा उपयोगी पडत नाही. याचा संदर्भ काय आहे, तर तो जिथं जिथं म्हणून तुम्ही आता हे बघा ना, काय ते ट्यूब ब्लॉकेज आहेत, फॅलोपाईन ट्यूब ब्लॉक म्हटल्यानंतर काय चिकित्सा देणार, म्हटलं की आजचे वैद्य लगेच सुरू होतात, कांचनार गुग्गुळ, चंद्रप्रभा, लेखनीय द्रव्य आणि उत्तर बसती देणार. कशाचा देणार बाळा, क्षार तेलाचा. वा शाबास, टाळ्या वाजवतो मी तुझ्यासाठी. अरे बाळा, क्षार हा शुक्रव स्रोताचा दृष्टी तू सांगितलाय रे. क्षार तुम्ही घालताय कसा काय युटरस मध्ये, युटेरस मध्ये तुमचा ब्लॉकेज काढेल क्षार, तो काय मुद्दा नाहीये, परंतु तो फक्त ब्लॉकेज काढायला फॅलोपाईन ट्यूब मध्ये डायरेक्ट कुठे जाणार आहे,
तो युटरसच्या लाईनिंगवरूनच जाणार आहे. तेव्हा तुम्ही ती गोष्ट, प्रॉब्लेम आपला काय आहे की ट्यूब ब्लॉक म्हटलं की तो ब्लॉक काढायचा आहे म्हटलं की लेखन, असं काहीतरी विचित्र आपल्या या बीएमएसच्या सिस्टीम मध्ये मनाची आणि बुद्धीची आपली धारणा होऊन बसते. तसं नाहीये. आत्ता मी भय आणि मसल्सचा जो काही संबंध बोलतोय साधी, मी कसलाही खूप मोठा जगातला प्रयोग नाही सांगत आहे. मग त्या मुलाला झापतायत शाळेमध्ये आणि ते पोरगा असं पायाचे मोठ्या अशी श्रिंक करून उभं आहे. ती जी बाई आहे की जी त्या भयग्रस्ततेमध्ये जीवन जगते, तिच्या स्मूथ मसल फॅलोपाईन ट्यूब मध्ये कॉन्ट्रॅक्ट होऊन नाही का होणार? दरवेळी फॅलोपाईन ट्यूब ओपन करायला तुम्हाला तो उत्तर बसते आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि फक्त शुक्राचा आशय आणि त्या संबंधी औषधांचंच काम आहे असं नक्की नाहीये. शरीरातले सगळे स्रोतस, सगळे चॅनल, सगळे ट्यूब्युल्स, इन्क्लुडिंग युअर स्टमक, इन्क्लुडिंग युअर युरेटर, इन्क्लुडिंग युअर फॅलोपाईन ट्यूब, या सगळ्यांमध्ये स्मूथ मसल आहे. आणि साधं भय आलं तर मसल मध्ये कॉन्ट्रॅक्शन येत आहे, हे साधी घटना आहे. याचा संबंध अजून मसलचा विषय चाललाय म्हणून बोलतो. तुमच्या व्हर्टेब्रल डिसीजेस आज आपण जे काही ट्रीट करतो, C1 to C7, T1 to T12 आणि L4 L5, हे जे काही सगळे गॅपचे आपण जे काही पेशंट ट्रीट करतो, तर ह्या सगळ्यामध्ये पुन्हा मानस भावांचा संबंध जास्ती असतो. कारण दोन व्हर्टेब्रल मसल्सना जोडणारे जे इंटरव्हर्टेब्रल मसल्स आहेत, त्यांचं खराब होणं हे फक्त रक्तदृष्टी आणि मांस दुर्बलत्व हा शारीरिक कंपोनंट त्याच्यामध्ये जसा आहे, तसाच त्याच्यामध्ये भयाचा पण संबंध आहे. आणि हे मी बोलत नाही, एक XYZ नावाची आयुर्वेदाची डिग्री घेऊन स्पोर्ट्स मेडिसिन मध्ये काम करणारी व्यक्ती आहे. त्याच्याकडे एक XYZ नावाचा वैद्यच रुग्ण म्हणून गेला की ठीक आहे, म्हणजे काय आता हे मसल्सचा संबंध आहे तर सॉरी वर्टेब्राचा संबंध आहे तर हे आपण गुगुळ देतो, हे करतो, ते करतो, आपल्याला माहितीच आहे. चला हा आपला मित्र आहे, हा काय देतो बघूयात. तर त्यांनी त्या ठिकाणी स्पोर्ट्स मेडिसिन मधला त्याच्या एक्सपर्टाईजवरती सांगितलं की तू रिलॅक्सेशन टेक्निक्स वापर, कारण आम्ही स्पोर्ट्समन मध्ये रिलॅक्सेशन टेक्निक्सनी हा स्मूथ मसल मधलं रिलॅक्सेशन आणि त्यांनी पाठीचा कणा ताठ राहण्याचा संबंध किंवा पाठीच्या बलचा जो संबंध आहे तो त्या इंटरव्हर्टेब्रल मसल्सचं श्रिंक होणं याचा सुद्धा मनाशी संबंध आहे आणि त्याचा स्पोर्ट्स मेडिसिन मधल्या व्यक्तीला वापर करावा लागतो. इतकं हे सगळं मनोशाहीर सगळ्या खरं तर घटना आहेत. आपण इथं होतो व्यान प्रकोप, आपल्या स्लाइड कडे आपण परत येऊयात. नानात्मज वातविकार म्हणून भय येतोय 80 वातविकारांमध्ये. अनग्नी स्वेद म्हणून भय येतोय, त्यामुळे भयाचं मॅनिफेस्टेशन म्हणून स्वेदन होणार आहे. सिरागत वायूच्या कोपाचं रूप म्हणून हा येतोय. स्वेदोवह स्रोतसामध्ये त्या ठिकाणी तो येतोय. भयातिसार किंवा स्वेदोवह स्रोतस, भयातिसारामध्ये आणि शोकातिसार, हे पुन्हा अतिसारामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे. यालाच मॉडर्नच्या हायफाय भाषेमध्ये ते इन्क्रीज्ड गट मोटिलिटी म्हटलं की झालं. इन्क्रीज्ड गट मोटिलिटी इज व्हेरी क्लोजली असोसिएटेड विथ युअर सायकेट्रिक हेल्थ अँड सायकोसोमॅटिक हेल्थ अँड वगैरे वगैरे असं म्हटलं की ते सगळं मॉडर्न होतं. आपल्याकडे ह्या सगळ्याचा विचार हा भयातिसार आणि शोकातिसार याच्यामध्ये आलाय. ओझे क्षयामध्ये भय हे रूप आहे. आणि मांस आणि स्नायूंचा विशेषण या ठिकाणी संबंध आहे. वॉकिंगचा जो काही स्टान्स आहे तो तुमचा मन चांगलं असलं तर तुम्ही अगदी कॉन्फिडंट, तुमची ती बॉडी लँग्वेज स्टान्स मध्ये दिसते. स्तंभ, संकोच, कंप ही जी काही स्नायू संबंधित लक्षणं आहेत त्याच्यामध्ये भय हा खूप वेळेला मानसहेतू म्हणून येतो आणि त्याचा सुद्धा विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो. आणि मग आपल्या लक्षात येतं की नारायण किंवा ही जी काही काय काय तेलं आहेत वातवेदी बहिषित रत्नावलीमध्ये आली, त्यांचा बऱ्याचशा संबंध हा मनोहेतूंवरती किंवा मनोदैन्यावरती पण ती जाणारी आहेत आणि मग त्यांचा त्या ठिकाणी जास्ती चांगला उपयोग होतो. मला वाटतं 1:10 झाली. देवदत्त सरांनी सांगितलेल्या पद्धतीने मी 10 मिनिटं घेतली. तुम्ही ब्रेक घ्या कारण तुम्हाला पुढचं लेक्चर पण ऐकायचंय. आपण हाच विषय उद्याच्याला कंटिन्यू करूया. धन्यवाद. तर 1 मिनिट थांबा. हो. प्रसाद सर, आपण प्रश्न जे आलेले ते उद्या घेऊया. काही प्रश्न पण आलेले आहेत. मी सगळ्यांचे शक्यतो प्रश्न घेत असतो आपण, पण आजचं जरा थोडंसं क्रंच होणार आहे आपल्याला. पण मला लगेच पुढचं जे आहे ते फडके सरांचं जे लेक्चर आहे त्याची तयारी करायची आहे. त्यामुळे मी इथे
This conference will now be recorded.